श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचं पुन्हा अगदी नव्याने स्वागत आहे आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये. आता नुकतंच 26 मेला औदुंबर येथे एक दिवसीय पारायणाचा सोहळा पार पडला आणि आपल्या आदरणीय श्री अविनाश दादांच्या सान्निध्यात आपण तो दिवस घालवला आणि दादांचे अमृततुल्य मार्गदर्शन ऐकून आपण ध्यानही केलं. तर त्या सर्वांच्या माध्यमातून सर्व भाविकांना आलेले अनुभव आपण आज ऐकणार आहोत. तर चला सर्वांनी ते अनुभव आपण ऐकूया. श्री स्वामी समर्थ. दादा, श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. येतोय आवाज? हा, येतोय. हा, श्री स्वामी समर्थ. आपला 26 तारखेचा जो कार्यक्रम आयोजित झाला, औदुंबर क्षेत्री एक दिवसीय गुरुक्षेत्र पारायण सोहळा, न भूतो न भविष्यती असा तो पारायण सोहळा आणि मार्गदर्शन सोहळा पार पडला. सर्व प्रभू इच्छेने आणि आपल्या सर्वांच्या योगदानाने अभूतपूर्व असा हा पारायण सोहळा जवळजवळ 5,000पेक्षा जास्त संख्येने तो पारायण सोहळा आपला झालाय. जेवढं आपण त्या ठिकाणी जे काही ट्रस्ट मध्ये ओपन एरियाची जागा घेतली होती ती तर पूर्ण फुल झालीच, सोबत हॉलमध्ये सुद्धा सेविकरी बसले, बाजूला शेतात मध्ये सुद्धा सेविकरी बसले, घराघरांमध्ये जिथं जागा सापडत होते, जिथं सावली किंवा सावलीच्या ठिकाणी जिथपर्यंत आवाज जात होता तिथपर्यंत घराघरांमध्ये हे पारायण झालेत. म्हणून 5,000 संख्येपेक्षा जास्त संख्या या ठिकाणी उपस्थित होती आणि अभूतपूर्व असा सोहळा झाला. ज्याला जिथं जागा भेटत असेल त्या ठिकाणी पारायण झालेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने आमची अपेक्षा जास्तीत जास्त आमच्याकडे 2,500 लोकांची नावं, 2800 लोकांची नावं आली होती आणि 2800 जास्त असं बजेट आमचा 3,000 ते 3,500 होता, पण त्याही पेक्षा डबलची संख्या त्या ठिकाणी आली आणि अभूतपूर्व सोहळा पार पडला. या माध्यमातून अनेक सेवेकरांना त्या ठिकाणी पारायण करत असताना खूप छान असे अनुभव आले. सर्व जे काही गाड्या, ट्रॅव्हल्स, देशभरातून लोक त्या ठिकाणी आलेले होते. विशेष करून बंगलोर, अहमदाबाद, सुरत, भोपाळ अशा कंट्रीमधून लोक आलेले होते. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लोक त्या ठिकाणी आलेले होते. मग पश्चिम मराठवाडा असो, विदर्भ असो, खानदेश असो, मुंबईचा भाग असो, कोल्हापूर, सातारा त्या एरियातले लोक असो, भरपूर लोक त्या ठिकाणी त्या पाठात आलेले होते. आणि काय बोलणार, या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार 5,000 सेवेकऱ्यांपेक्षा जास्त सेवेकरी त्या ठिकाणी होते. औदुंबर ट्रस्ट आणि जी वेद संपन्न ब्राह्मण संस्था ट्रस्ट ज्या ठिकाणी आपण पारायण केलं, त्या दोघींचं अभूतपूर्व सहकार्य आपल्याला त्या ठिकाणी लाभलं आणि जेवणाची सुद्धा खूप छान व्यवस्था होती. कुठेही गडबड नाही, सगळं शिस्तीमध्ये काम चालू होतं. शिस्तबद्ध नियोजन, पार्किंग मध्ये गाड्या व्यवस्थित लावल्या होत्या आणि या सर्व करत असताना कुठल्याही प्रकारचा दंगा किंवा कुठल्याही प्रकारचं अपरिचित संभाषण आपल्या कडून कोणाविषयीच घडलं नाही. अतिशय विनयशील नम्रतेने हा जो कार्यक्रम सोहळा पार पडला, तर नजर आणि दृष्ट लागावी असा सोहळा या ठिकाणी पार पडला आणि पूर्ण औदुंबर गावामध्ये एवढी प्रचंड चर्चा आपल्या कार्यक्रमाची झाली की ट्रस्टींना सुद्धा फार कौतुक वाटलं. त्यांनी आम्हाला दुपारच्या वेळी जेवायला बोलवलं घरी. आम्ही आनंदाने त्यांच्या घरी जेवण केलं. त्याआधी देखील मान सन्मानाने त्यांनी आमच्या घरी बोलवलं, त्यांच्या घरी आम्हाला बोलवलं आणि कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेतली. त्या पद्धतीने कार्यक्रम झाला आणि त्यांचं अनमोल असं सहकार्य आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. आणि नंतर जेव्हा आमचं मार्गदर्शन मीटिंग झाली त्यानंतर त्यांना खूप छान वाटलं. अनेक लोकांना ज्यावेळेस मीटिंग चालू होती, प्रत्येक पारायण आटोपल्यानंतर प्रत्येकाला घाई असते जाण्याची, पण टाचणी पडला तरी आवाज नव्हता आणि
कानाकोपऱ्यात बसून सेवेकऱ्यांनी ही मीटिंग ऐकली आणि त्या ठिकाणी जे ज्ञानामृत झाला तो अभूतपूर्व होता. सेवेकऱ्यांनी अगदी भरभरून रिकाम्या हाती कोणी गेलं नाही. प्रभूंचा आशीर्वाद, काही लोक श्रद्धा आणि भक्तीने प्रभूंना सोबत साथ घेऊन गेलेत. काहींना दृष्टांत झालेत ध्यानाच्या माध्यमातून, काहींना अद्भुत अनुभव त्या ठिकाणी घडलेत. तर हे सगळं क्रिया प्रक्रिया त्या शुद्ध अंतःकरणातून निस्वार्थी भावनेतून येत असते. आमचा संपूर्ण ऍडमिन परिवार किंवा हा श्री गुरुदेवदत्त परिवार याचं ओळखण्याची क्षमता म्हणजे काय, आमचा सगळं निस्वार्थ या ठिकाणी कार्य आहे. कुठल्याही पद्धतीचं व्यापार प्रयोजन आमच्याकडे नाही. शुद्ध अंतःकरणाने आम्ही स्वामींच्या सेवा करतो आणि इतरांकडनं करून घेतो. त्याच फलश्रुती म्हणून हे सगळा परिवार हा वाढतोय आणि उद्याच्या काळात हा परिवार प्रचंड रीतीने व्यापलेला असेल. पूर्ण महाराष्ट्र देशभरातून एकच नाव तुमच्या पुढे येईल, श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास सेवा केंद्र. तर हे जनमानसात अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमांमुळे आणि व्यवस्थित कुठल्याही प्रकारची गडबड नाही, काही नाही, असंच कार्यक्रम आमचे पुढचे हे गर्दीने भरलेले असतील. आमच्याकडे कुठलाही सोर्स नाही, फक्त आलेले सेवेकरी इथून अद्भुत अनुभव घेऊन जातील. जेवढे 5,000 सेवेकरी आलेत 5,000 सेवेकऱ्यांना अद्भुत अनुभव येतील आणि पुढच्या गाणगापूरला 5,50,000 झाल्याशिवाय राहणार नाहीत. ही सगळी प्रभूंची लीला असेल आणि प्रभूंची कृपा असेल. आपण सर्व गाणगापूरसाठी तयारी करावी. योग्य वेळेस डेट सांगण्यात येईल. अजून डेट निश्चित केलेली नाही, पण गाणगापूरसाठी जिथं स्वयं निर्गुण पादुका, इथे विमल पादुका होत्या औदुंबरला, आता तिथे निर्गुण पादुका आहेत प्रभूंच्या. त्या दरबारी आपण लवकरच एक अतिशय भव्य दिव्य मार्गदर्शन आणि एक दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण सोहळा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तर आमच्या शी कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला अद्भुत अनुभव तर येणारच, सोबत प्रभूंची अनुभूती सुद्धा येणार. हे कार्य स्वामींचं आहे, प्रभूंचं आहे. याला आपण अडसर निर्माण करणं म्हणजे कित्येक जन्माची पुण्य नष्ट करून प्रभूंची अवकृपा आपल्यावर येण्यासारखं आहे. म्हणून कार्याला अडसर न करता कार्याला मदत करणं हे सर्वश्रेष्ठ आहे. आपण कार्याला अडसर जर निर्माण केला, निश्चितच काळाचा घात आपल्यावर होऊ शकतो किंवा प्रभूंची अवकृपा आपल्यावरती होऊ शकते. कार्य करत असताना आपण स्वामींच्या कार्याला प्रतिसाद द्यावा. जिथं निष्ठेने, जिथं निस्वार्थीपणे स्वामींचं कार्य चाललंय त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करावा. या कार्याविषयी अद्वा तद्वा बोलून किंवा जनमानसात याचं प्रतिमा खराब करण्याचे कामं जे केले जात आहेत ते स्वामींना मान्य नाही. आणि ह्या माध्यमातून ते जे काही हितचिंतक आहे ते स्वामींच्या दंडास काही काळाने पात्र असतील. दिवसेंदिवस या कार्याचा प्रचार प्रसार हा अभूतपूर्व असेल, कारण इथं अनुभव नाही, इथं महाअनुभव आहे. इथं शक्ती नसून महाशक्ती आहे. याचा प्रत्यय येत्या 5 वर्षात अख्ख्या जगाला येणार आहे. लोकांची कार्य कामं ते होणारच, पण लोकांना परमशांतीचे अनुभव या माध्यमातून मिळणार आहेत. आम्ही बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडे जे तत्वज्ञान आहे ते लोकांना सांगणार आहे. त्यातून जे या भवसागरामध्ये जीव पोळले गेलेत, तापले गेलेत, ते शांत होतील. जसं अर्जुन शांत झाला गीता ऐकल्यावरती, तसं आमच्याशी कनेक्ट झाल्यानंतर विश्वातले सारे जीव त्या परम तत्वज्ञानाकडे वळणार आहेत आणि शांत होणार आहेत. त्यात भेद नाही, कुठला धर्म, पंथ, समुदाय, मार्ग याच्यात कुठलाही भेद नाही. विश्वातील अखिल जनता या तत्वज्ञानात सहज प्राप्त होतील. जे जे जीव आमच्याशी कनेक्ट झाले ते ते परम शांतीला, आमच्याशी दृढ श्रद्धा निष्ठा ठेवून जे कनेक्ट असतील ते परम शांती तत्वाकडे सहज सहज पोळले जातील आणि प्रभू चरणी विलीन होतील. का तर सगळ्यात महत्वाची गोष्ट भक्ती आपण विसरलोय. जनमानसात स्वामींचं कार्य, स्वामींचं ज्ञान प्रत्येक जीव हा सिद्ध होऊ शकतो का? होऊ शकत नाही. प्रत्येक जीव सिद्ध होऊ शकतो जर त्या दिशेने गतीने वर्तमान काळात जर प्रगती केली तर निश्चितच योग्य मार्गदर्शनाने तुम्ही सर्व स्वामींचे आवडते शिष्य बाळप्पा स्वामीसूत यांच्यासारखं होऊ शकतात. का नाही होऊ शकत? का प्रयत्न करू शकत नाही? त्यांना दिशा मिळाली, तुम्हाला दिशा मिळाली नाही, तो अभाव आहे.
प्रयत्न करू आणि ह्या जन्मीच आपण सार्थकी लावू. सर्वात श्रेष्ठ शाश्वत तत्व आहे, त्या शाश्वताकडे वळण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. आपलं सगळं नश्वरात अडकून जातं घोडगाडं, आणि त्या नश्वरात अडकलेले जे काही गुरुपदावर बसलेले आहेत महागुरु, ते नश्वर वृत्तीकडे अडकल्यामुळे ते तिथंच लोटांगण घालतात आणि नश्वरकडेच वळतात आणि त्यांच्यासोबत फिरणारे सगळे नश्वर शक्तीकडेच वळतात. म्हणून आपण ह्या स्थितीला, गतीला, योग्य ज्ञानाला निरखून पारखून अनुभवावं. आणि इथं लाखोच्या संख्येने, करोडच्या संख्येने जरी गर्दी झाली तरी तत्वज्ञानासाठी जटावं. दिवसेंदिवस प्रगती होणारच, लोक आडवे येणारच, विशेष नाही. जे जे लोक ज्या ज्या पद्धतीने आडवे येणार, त्रास देणार, त्या त्या पद्धतीने ह्या कार्याचा विस्तार होणार. आणि हे कार्य काही असं नाहीये, हे कार्य प्रभूंच्या इच्छेने चाललंय. हे कार्य श्री गुरुदेव दत्त प्रणालीच्या इच्छेने चाललंय. हे आमच्या इच्छेने चाललं नाही, स्वामींचं नियोजन आहे, त्या माध्यमातून चाललंय. दत्तप्रभूंच्या इच्छेने चाललंय. म्हणून या कार्याचा शोधबोध चांगल्या पद्धतीने घ्यावा. चुकीच्या दिशेने आम्हाला आडवे येऊ नये. नाहीतर दत्तप्रभू आहात आणि तुम्ही आहात, ज्यांनी तुम्हाला दिशा दाखवली ते दत्तप्रभूंच्या नजरेतून सुटणार नाहीत. शक्ती विशाल आहे, दत्तप्रभूंची शक्ती विशाल आहे. स्वामी आणि दत्त वेगळे नाहीत, श्रीपाद प्रभू दत्त वेगळे नाहीत, नृसिंह स्वामी आणि दत्तप्रभू वेगळे नाहीत. आम्हाला नाही, आमच्या द्वेषाला नाही तुम्ही दत्तप्रभूंना आडवेतायत. जे कोणी आमच्या कार्याशी आम्हाला त्रास द्यायची कामं करतात ते आम्हाला त्रास देत नाही, त्या दत्तप्रभूंना छेडण्याचं काम करताय. कृपा करून असं करू नका. हे कार्य स्वामींचं आहे, दत्तप्रभूंचं आहे. जगाचं कल्याणासाठी आम्ही झटतोय, तर आम्हाला त्रास द्यायची कामं करू नका. त्रास द्यायची कामं जर कराल तर दत्तप्रभू आहात आणि तुम्ही आहात. आम्ही निस्वार्थपणे काम करतोय, कुठल्याही पद्धतीचा व्यापार नाही, काहीच नाही, कुणाकडून काहीच मागणं नाही. साधू तत्वाने आम्ही हे काम करतोय आणि आडबीन प्रेवला तसं घडवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून आपण सर्वांनी ह्या ज्या काही बाबी आहेत आमच्या कार्याच्या, त्याची दखल घ्यावी. चुकीच्या पद्धतीने अपप्रचार करू नये किंवा दत्तप्रभूंच्या कार्याला गालबोट लागू नये, असं वर्तन कोणीही करू नये. स्वामींना साक्ष ठेवून चुकीचे बोल आमच्यावर करू नयेत. कार्य ओळखावं. नाहीतर मी आधीच म्हटलं, दत्तप्रभू आहेत नाही तुम्ही, तरी सुद्धा आमची करुणामय शक्ती आहे. तुम्ही कितीही त्रास दिला तरी आम्ही तुमच्यावर कृपाच करणार आहे. जो आमचा गळा कापायला येईल त्याला आधी सांगू, बाबा गळ्याला गळा लावून भेट, नंतर काप. ही अशी करुणामय शक्ती आहे. त्याच्यामुळे प्रश्नच नाही. आमच्याकडे चांडाळ येऊ, विद्वान येऊ, सगळ्यांवर सारखी कृपा होते. ती करुणामय शक्ती आहे. तुम्ही नवसं करा, फेडा नका फेडा, पण तुमचं काम निश्चित होईल. का तर ही करुणामय शक्ती आहे. मग कृष्ण शक्ती आहे, दत्त शक्ती आहे. पण हजारदा गुन्हे माफ करून नंतर दंडित करणारी एकमेव ही शक्ती असेल. आम्ही चुकलो, या जन्मात शासन अटळ आहे. पण आम्ही न चुकता काम केलं तर आमची प्रसिद्धी आणि आमची सिद्धी ही सगळी प्रभूंच्या इच्छेने होते. आमच्या इच्छेने होत नाही. आम्ही सिद्धीच्या मागे लागत नाही, प्रसिद्धीच्या मागे लागत नाही. सिद्धीकडे फालतू गोष्टींकडे ते ढुंकून पाहत नाही. आणि प्रसिद्धीचं वाटेवरती बावट लोक असतात. आम्हाला घेण्यात येणार नाही प्रसिद्धीचे. आम्हाला प्रभूंच्या कार्याशी घेण्यात नाही. माझ्या व्यक्तिगत प्रचार प्रसार नाही करायचा. मला प्रभू लोकांना समजावून सांगायचे. दत्त प्रभू, श्रीपाद प्रभू, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज, ही अखंड प्रणाली, हे चार तत्व एकच आहेत. आणि अख्ख्या जगात कानाकोपऱ्यात त्यांच्या सेवा झाल्या पाहिजेत. बाकी सगळं बंद झालं पाहिजे. यांच्या सेवा चालल्या पाहिजेत. नामस्मरण यांचंच चाललं पाहिजे. विश्वातलं सर्वश्रेष्ठ परमेश्वर अवतार हेच आहेत आणि यांच्याकडूनच कार्य अपेक्षित आहे. इथं जिथं जिथं प्रभूंनी पदस्पर्श केले, जिथे जिथं प्रभू आहेत, येऊन गेलेत, दत्तप्रभूंच्या लीला ज्या ज्या ठिकाणी झाल्यात
ते ठिकाणं आमचेच आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम अवश्य घेऊ, दत्तप्रभूंच्या इच्छेने घेऊ. जे नडलेत ते संपलेत. त्यांची नियोजन अवस्था परमेश्वराने आधीच करून ठेवलेली असेल. जे आम्हाला त्रास देतील त्यांची व्यवस्था प्रभूंनी आधीच करून ठेवलेली असेल. आणि प्रभूंचं नियोजन कसं असतं सगळ्यांना माहिती. ते सृष्टीचा तयार 0 मिनिटात करतील आणि मोडून टाकतील. आणि त्यांचं नियोजन आमच्यासाठी आधीच ठरलेलं असतं. गाणगापूरला पण त्यांनी आधीच नियोजन करून ठेवलंय. त्या विघातक शक्ती आम्हाला त्या ठिकाणी त्रास देणार गाणगापूरला ते सिद्ध आहे. ते त्रास त्या ठिकाणी होणारच आहे. पण त्याही पेक्षा आधी प्रभूने योजना करून ठेवल्यात गाणगापूरच्या कार्यक्रमासाठी. आमचं कोणाविषयी द्वेष नाही. आम्ही द्वेषरहित काम करतो. आमच्याबद्दल द्वेष का, तर कुठेतरी अपूर्णता आहे म्हणून द्वेष. ऑनलाईन सेवा करू नये, ऑनलाईन सेवा करू नये. चांगले विचार ऐकायला काय प्रॉब्लेम आहे. घरोघरी आयतं लोकांना मिळते, पण आयतं मार्गदर्शन मिळते आणि जीवनाची दिशा योग्य त्याही मिळते. आमच्या बोलण्यात तेवढी क्षमता असते. ऑनलाईन तुम्ही ऐकतात तर 0 मिनिटात महाराज तुमच्याच घरात पावलं ठेवतात, चमत्कार दाखवतात, अनुभव देतात. का फक्त विचारांशी तुम्ही एकनिष्ठ किंवा एकाग्र झालात, त्या तत्वाशी झालात, तुम्ही प्रभूंशी एकरूप झालात. त्यात वाईट काय. मीडियाने अख्खा वाईट फायदा घेतो. आम्ही चांगला मीडियाचा फायदा घेतोय. त्यात वाईट काय. करते करवे ते प्रभूच आहेत. ऑनलाईन प्रश्नोत्तर होतात, माध्यम सगळं प्रभूच आहेत. सर्व प्रश्नोत्तर आमचे श्री स्वामी चरणार्पणमस्तु असतात. किती किती मोठमोठ्या वाईट शक्ती हे 0 मिनिटात घर बसल्या सोडवल्या जात आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून. सर्व प्रभू इच्छेने होतंय म्हणून होतंय, आमच्या इच्छेने होत नाही. कितीतरी मोठमोठ्या वाईट शक्ती घर बसल्या त्यांना उपचार मिळत आहेत. गाणगापूरला किंवा इतर ठिकाणी जायची गरज नाही. तिथंच गाणगापूर घरात तयार होत आहे. असे हजारो उदाहरणं आमच्याकडे आहेत. मग काय वाईट आहे. जगाचं कल्याणासाठी जर आपण ह्या मीडियाचा फायदा घेतला तर, जगाच्या कल्याणासाठी जर आपण केलं तर. म्हणून आपण सर्व या ठिकाणी एक महाशक्तीशी कनेक्ट झाला आहात. कितीतरी लाखो अनुभव या माध्यमातून आलेले आहेत. यापुढे येतील. अनेक जीव वाचवले जातील. अनेक कुटुंबाला कृपाछत्र प्रभूंचं मिळेल आणि दत्तप्रभूंची खूप खूप लीला या माध्यमातून पुढे होणार आहे. तसंच एक लीला औदुंबरला झाली, अद्भुत सोहळा झाला. त्याचे साक्षीदार अनेक आहेत. तेच अनुभव आता आपल्याला या ठिकाणी शेअर करायचे आहेत. ज्या माध्यमातून सेवेकरी त्या ठिकाणी आलात, फार कमी कलेक्शन आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. कलेक्शनसाठी आम्ही येत नाही. 1400-1500 लोकांचंच त्या ठिकाणी कलेक्शन मिळालं पैशांचं. बाकीच्यांनी येऊन त्या ठिकाणी पारायण केलेत. आनंदाची गोष्ट आहे, आनंद आहे, काहीच हरकत नाही. पण तिथं आयोजनाची जी काही सगळी बैठक व्यवस्था, राहण्याची खाण्याची जी काही व्यवस्था आपण केलेली होती, त्यासाठी जो लागणारा खर्च होता, तो खर्च आमच्याकडे त्याची अजून यादी आलेली नाही. बराच खर्च झाला. 1-2 दिवसात यादी येईल. आमच्या लोकांनी घरातून पैसे टाकलेत. बघा, एवढं सगळं करून आम्ही जिथं कमी तिथं आमचे ऍडमिन लोक लगेच पैसे टाकतात. नियोजन असतं, माध्यम असतं, फक्त स्वामी वेट. 8 दिवस ऑफिसला दांड्या मारून, सुट्ट्याने मिळाल्या तर दांड्या मारून लोकांनी कामं केलीत. कुठलाही विचार नाही केला. घरातून रोष, बाहेरून रोष, समाजातून रोष आणि त्या औदुंबर क्षेत्रात सुद्धा प्रचंड त्रास. एवढं सगळं सहन करून त्यांनी कार्य केलं, करून दाखवलं. कशासाठी, कुणासाठी? फक्त स्वामींचं वेड, दत्त परिवाराचं वेड. आमच्या शब्दाला प्रमाण मानणारे लोक आहेत म्हणून ते कार्य आज समोर दिसतंय. सहज नाही. आपण घरात 4 लोक एकत्र असतो, 4 लोकांचे 4 मतांतर असतात. तेवढा परिवार सांभाळणं आणि कार्य करून घेणं, इथं शक्ती असेल तेव्हाच होतं. असं कोणी आजकाल कोणाचं सांगितलं ऐकत नाही आणि आपण घरात आई वडिलांचं ऐकत नाही. तर आमचं कधी कोण ऐकेल? आम्हाला श्वासाश्वासात अनेक लोकांना अनुभव द्यावे लागतात, तेव्हा लोक हाताशी येतात. अनुभवाशिवाय चालत नाही. त्यांचं पेट्रोल म्हणजे अनुभव. क्षणाक्षणाला पेट्रोल लागतं आपल्याला.
मोबाईल डिस्चार्जला चार्जिंग करावीच लागते, तसं क्षणाक्षणाला अनुभव द्यावे लागतात. म्हणून लोक इथपर्यंत येऊन कामं करतात. आम्ही अनुभव शून्य काम करतो. आम्हाला परमेश्वराने आज जीवनात अनुभव दिला नाही, गरजच नव्हती अनुभव द्यायची. हा, कोटी कोटी घाव घातले, आनंदाने सहन केले, दृढ इच्छा शक्ती धारण करून तुमच्या पुढे आलोय आणि प्रण केलाय आयुष्यभर की या विश्वात ही गुरुदेव दत्त प्रणाली अख्ख्या विश्वात केल्याशिवाय, स्वामी घराघरात पोहोचवल्याशिवाय आम्ही शांत होणार नाहीत. पाडणाऱ्यांची संख्या खूप आहे, पण वाचवणारा माझा परमेश्वर आहे. आम्हाला पाडायला खूप बसलेत, पण वाचवणारा मोठा आहे हे यांना कळत नाही. त्याची लीला अफाट आहे. सोंग आणि नाटक घेऊन नाही आलोय, लोकांपुढे तत्वज्ञान आणि भक्ती घेऊन आलोय. आणि हीच लोक उद्या उठवून अजून हा परिवार वाढवायला मदत करतील. आज हजारोंच्या घरात आहे, उद्या लाखोंच्या घरात असेल, परवा करोडोंच्या घरात असेल आणि तेरवा तर अख्ख्या भारत देशात असेल. आम्हाला मोठं व्हायला काहीच वेळ लागणार नाही. आम्ही कोणाला कळणार नाहीत आहे मोठा थोडा प्रश्न आहे. पण दत्तप्रभूंचं कार्य परदेशात काय, देशात काय, विदेशात काय, पूर्ण भारतात काय केल्याशिवाय शांत बसणार नाही. अनेक जीव हाताशी घेऊन प्रभूंचं कार्य करू. आणि कलियुगात फक्त एकमेव शक्ती काम करते, श्री गुरुदेव दत्त परिवार, त्यांचे अवतार श्रीपाद प्रभू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि आपल्या सर्वांचं लाडकं दैवत परब्रह्म श्री भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. ह्या विश्वात यांच्याशिवाय पर्याय नाही नाही नाही. यांच्या सेवेशिवाय पर्याय नाही. चटकन धावणारे एकमेव दैवत म्हणजे ही प्रणाली आहे. माझा गुरुमंत्र श्री स्वामी समर्थ. आहोन घेऊन तर पहा, बघा काय अनुभव येतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा परम शांती देणारा मंत्र आहे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, ज्ञानयुक्त योगयुक्त मंत्र आहे. यांची आराधना केल्यास अद्भुत अनुभव आपल्याला येतील. असं तुम्हाला कोणी सांगितलं असेल, पण जेव्हा आम्ही सांगतो आमच्याशी कनेक्ट झालात तर विषय संपला. डायरेक्ट प्रभूंशी कनेक्ट होतात. मग तुमच्या दरबार असो नको असो, मंदिर असो नको असो, आमच्याशी कनेक्ट झालात डायरेक्ट कनेक्ट प्रभूंशी होतात. असं अद्भुत कार्य या माध्यमातून चाललंय. आमच्याबद्दल लोकांचे, हजारो लोकांचे द्वेष देखील वाढत आहेत. धन्यवाद. सर्व प्रभू लीला समजून आम्ही स्वीकारतो, काहीच हरकत नाही. त्यांचे द्वेष कमी हो, त्यांनाही सद्बुद्धी हो आणि त्यांनाही दत्तप्रभू स्वामी महाराज कळो, ही स्वामी चरणी प्रार्थना. गेल्या औदुंबर क्षेत्री पारायण करत असताना घरापासून तर औदुंबर पर्यंत, पारायण करेपर्यंत आणि औदुंबर पासून तर घरापर्यंत अनेक लीला स्वामींनी त्या ठिकाणी केलेत. विविध रूपात स्वामी महाराज येऊन मदत करून गेलेत, दत्तप्रभू मदत येऊन करून गेलेत, कळलं नाही. असे अनेक अनुभव सेवेकरांना आलेले आहेत. आता जे जे या ठिकाणी जॉईन झालेत त्यांनी त्या माध्यमातून औदुंबर क्षेत्रात जे काही आपल्याला अनुभव आलेत पारायण करताना आपण सांगावेत आणि अनुभव क्षेत्रास आपण सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. ऍडमिन मधून सुरुवात केली तरी चालेल. आधी ऍडमिन, नंतर मग बाकीचे सेवेकरी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करण्यासाठी तुम्ही मधले सर्कलला टच करा, तुम्हाला इथून अलाव करण्यात येईल. सर्वप्रथम ऍडमिन्सना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी आपले आपले अनुभव शेअर करा. श्री स्वामी समर्थ. एक 2 मिनिटात बोलते. मतलब सबसे बड़ा गर्व हमें आप सभी दत्त भक्तों पर और है। हम सभी दत्त भक्त है, लेकिन आप सेवेकरियों पर हमें सबसे बड़ा गर्व हुआ, क्योंकि ये मेरा अनुभव समझ लो, या सच में वो जो मैंने देखा वो बहुत बड़ी बात थी। आपकी श्रद्धा बहुत बड़ी थी। पारायण करते टाइम बहुत से लोग धूप में बैठे थे, कुछ लोग अंदर शेड में बैठे थे, कुछ लोग अंदर धूप में बैठे थे।
सॉरी बाहर धूप में बैठे थे, और धूप में बैठने के बाद कुछ लोग, जैसे दादा ने अभी बोला कि बाहर खेती में बैठे थे, कैसे बैठे थे, वहां एक दादा थे, अभी वो दादा ज्वाइन है, मीटिंग में नहीं है, मुझे कुछ भी नहीं पता, पर लिटरली वो दादा और वहां के जो भी साइड में, मतलब जो अपना शेड था ना, उसके साइड में एक घर था, घर के साइड में जो गली थी ना, वहां आप लोग बैठे थे। वहां जो भी सेवेकरी बैठे थे, वहां इतनी कड़क धूप लग रही थी, आपके पास न आसन था न कुछ था, फिर भी आप वहां आकर और पारायण कर रहे थे। यह सबसे बड़े गर्व की बात थी, आप खुद के लिए, हम सब के लिए। तो आप सभी का उसके लिए बहुत बहुत आभार कि आपने हमें इतना सहयोग किया, बिना कुछ चिल्ला चोट करते हुए आपने कुछ भी बोला नहीं और आप आकर बैठ गए। आपने मिट्टी में देखो, कैसे देखो, खेतों में देखो, आपने पारायण किया। इसके लिए श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार आपका सदैव ऋणी रहेगा। ऐसा ही सहयोग अगर हमें आपका मिला ना, तो सच में संपूर्ण विश्व प्रभुमय करने में, दादा का स्वप्न सच करने में हमें कभी भी देरी नहीं लगेगी। हम पूर्णतः रूप से कार्य करके और अग्रसर ही होंगे। श्री स्वामी समर्थ. पुनश्च खूप खूप धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. ऍडमिन्स प्लीज अनुभवची सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्यावेळेस बघा पारायणच्या आदल्या दिवशी दादानी ध्यान करायला लावलं होतं. त्यावेळेस ध्यानस्थ बसले होते. ध्यानस्थ बसल्यानंतर अगोदर म्हणजे जरा अंधार अंधार असं वाटायला लागलं. अंधार वाटायला एकदम एकदम असं ना, जसं खंडोबाचं असते की नाही पूर्ण स्वरूप. ताई त्यांची जरा जोरात बोला ना, तुमचा आवाज कमी आहे, थोडं जोरात बोला ना. हा ज्यावेळेस ध्यान करायला लावलं ना, त्यावेळेस भंडारा हे परत असं म्हणजे ते पूर्ण खंडोबाचं रूप तयार झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर मला देवीचं दर्शन झालं, तुळजापूरच्या देवीचं. हा अनुभव होता. आणि आपण ज्यावेळेस पारायण करायला बसलो होतो आणि ज्यावेळेस मध्ये मध्ये आधी उठून बसत होतो, त्यावेळेस त्याला मी बसले होते. तर मी असं म्हटलं की हे दत्त म्हणजे नाही का, माझं पारायण व्यवस्थित पार पडलंय किंवा माझ्याकडून सेवा झाली का काहीतरी, असं मला संकेत द्या ना मला. महाराजांना आपली विनंती केली होती. मी बसले होते एकदा असं म्हणजे नाही का, जिथं बाजूला ऊस होता, त्या ऊसाच्या आतल्या शेड मध्ये होते, तिथं मला मुंगस दिसलेलं. हा एक अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. श्री खूप स्वामी सुंदर. समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर वैशाली ताई. हा दादा बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आवाज येतोय माझा? हो दादा येतोय आवाज, बोला. हो ताई, श्री स्वामी समर्थ. आपण जे औदुंबर मध्ये रेस्ट हाऊस जे भाड्याने घेतलं होतं सरकारी, हो हो तिथं आम्ही गेलो होतो. आम्ही तिथं मुक्कामी होतो आदल्या दिवशी. आणि आमचं काय झालं, पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता. तिथं टाकीत पाणी नव्हतं. आणि हा कावेरीताईंचा मला फोन आला, दादा आपल्या इथलं टाकीतलं पाणी संपलेलं आहे. संपल्याच्या नंतर त्या तिथं व्यवस्थापक म्हणजे जेंट्स आणि लेडीज त्यांच्याकडे होती, तिथं व्यवस्थापन त्यांच्याकडे सोय होती, जे सांभाळतात तिथलं रेस्ट हाऊस. त्यांचे मिस्टर पाण्याच्या टाकीपाशी गेले. टाकीपाशी गेल्याच्या नंतर टाकीत पाणीच नव्हतं. त्यांनी बघितलं, ते खाली आले आणि 15-20 मिनिटांनी मी सचिन दादांना वर पाठवलं. वर गेल्याच्या नंतर त्या टाकीत पाणी होतं. टाकीत पाणी होतं, कुठलंही कनेक्शन चालू नव्हतं, काहीच नव्हतं. टाकीत पाणी होतं. त्याच्यानंतर त्या ताई बाहेर आल्या. ताईंना लावून टाकीत पाणी आहे. ताईंनी मला एवढं हॅमरिंग केले, 3-4 वेळा विचारलं, दादा ते पाणी आलं कसं काय, आलं कसं काय. आता माझे तर अनुभव भरपूर आहे गिरनार पासून, पण त्या ताईंना सांगितलं हे सगळं स्वामींचं दत्तप्रभूंची लीला आहे. ते म्हणले अहो मोटर चालू नाही, बोर चालू नाही, काहीच नाही, पाणी आलं कसं काय. सचिन दादा आणि गुरुप्रसाद दादांनी मला एवढं चिडवलं, दादा हे झालं कसं काय, पाणी आलं कसं काय. त्यांना माहित होतं. एवढाच माझा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ सर्वांना. खूप सुंदर दादा, अद्भुत. आताच दादांनी 2 शब्द बोलले, जिथे कमी तिथे आम्ही. म्हणजे पाणीची कमी होती तर पाणी सुद्धा पुरवलं, आणि तिथे साक्षात कृष्णामाई होती तर पाणीची कमी होणारच नव्हती. खूप सुंदर अनुभव आहे हो, दादा. पण श्री स्वामी समर्थ. तिथल्या त्या ताईंनी सांगितलं, दादा एवढे दिवस सगळे याच्यात पाणी आलं कुठून आहे. म्हणलं हे सगळे आमच्या स्वामींची आणि दादांची लीला आहे.
बरोबर आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई मी बोलू? अं, सुप्रिया गायकर. ठीक आहे, बोला ताई. श्री स्वामी समर्थ. मला एक अनुभव सांगायचा होता. माझी मैत्रीण आहे, तर तिची म्हणजे रविवारी पर्स पडलेली आणि मग 2 दिवसांनी आम्ही तुम्हाला फोन केला मंगळवारी. अभिरुचीताईंनाच फोन केलेला. तर मग तुम्ही आम्हाला सांगितलेलं का गावदेवीचं म्हणजे गावदेवीचं हे करायला मान सन्मान आणि 11 स्वामी समर्थांचं जप करायला सांगितलेलं, 11 माळी असं सांगितलं. आणि त्यानंतर आहे ना, म्हणजे मी तुम्हाला मंगळवारी फोन केला आणि गुरुवारी नाही, मग शुक्रवारी आहे ना ती पर्स आहे ना सानपाड्याला पडलेली आणि ती पर्स आम्हाला खारेगावला एका वृद्ध माणसाला भेटली. वयस्कर माणूस होते ते. त्या आजोबांना ती पर्स भेटली आणि ती पर्स घेऊन आहे ना तिच्या बहिणीकडे दिली सानपाड्याला. आणि मग तिच्याकडे 9:30 वाजता तिच्या बहिणीचा सकाळी फोन आला का तुझी पर्स घेऊन एक माणूस इथे आलेला आहे, वयस्कर माणूस. तर त्यांना ती पर्स भेटली खारेगावला आणि ते पर्स घेऊन माझ्याकडे आलेले आहेत म्हणून. आणि मग तेव्हा ती गेली आणि ती पर्स वगैरे घेतली. म्हणजे 4-5 दिवसात तिची ती पर्स मिळाली. म्हणजे तुम्ही सांगितलेली सेवा तिने केली आणि म्हणजे तिला पर्स पण मिळाली ती. खूप सुंदर ताई. ते देणारे स्वयं प्रभूच असेल. हा, खूप सुंदर. चालेल. खूप सुंदर अनुभव. श्री हा, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बोला. ऍडमिन्स आधी अनुभव शेअर करा प्लीज. सर्व ऍडमिन्सना विनंती आहे, प्लीज आपले आपले अनुभव शेअर करा. श्री स्वामी समर्थ. अजून एक अनुभव आठवला. विखळ्याच्या मेळाव्याचा होता. त्यावेळेस एक माझ्या अशा मनात इच्छा होती की आपण आता दादा काय म्हणतात की ऍडमिन्स लोक आपले तीर्थ आहेत. फक्त एवढं डोक्यात होतं की आपल्या घरी तीर्थ तर येणारच आहेत आणि त्यासोबत दादा येणार आहेत ते. मग माझी अशी इच्छा होती की नाही का सर्व ऍडमिन्सचे पाय धुवायचे, पण त्या गोंधळामध्ये माझं काही ते झालं नाहीये. आणि ज्यावेळेस कृष्णामाईच्या तीरावरती आपण मान सन्मान करायला गेलो होतो, एक दादानी अभिरुचिताईच्या पाया पाणी घातलं. म्हणजे पटकन लक्षात आलं की आपली इच्छा सुद्धा दत्त महाराज पूर्ण करून घेतली. अभिरुचिताईंच्या पायावरती म्हणजे सगळ्यांच्याच घालायचं होतं, पण ते घालून दिलं. म्हणजे नाही का कुणाला आवडते कुणाला नाही आवडतं, पण मी फक्त अभिरुचिताईंच्या पायावरती पाणी घातलं. माझं ते म्हणजे इच्छा पूर्ण महाराजांनी करून घेतली बघा. श्री स्वामी समर्थ. दादांच्या बी पायावर ते घातलेलं, वहिनींच्या घातलं, नंतर श्री स्वामी समर्थ. सर्वस्व प्रभूंचरणी अर्पण. अजून ऍडमिन्स मध्ये कोणाला अनुभव शेअर करायचे असेल तर करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा, सर्वांना श्री स्वामी समर्थ. दादांना कोटी कोटी प्रणाम. तर ताई माझा अनुभव असा आहे की आम्ही ज्यावेळेस इथून निघालो त्यावेळेस पंढरपूरला गेलो होतो. तर तिथं आमचं दर्शन काय म्हणजे बाहेरूनच झालं आणि नंतर आम्ही औदुंबरला निघाल्यानंतर औदुंबर जवळ आल्यानंतर मला डायरेक्ट तिथं दत्तांच्या इथं जायचं होतं. म्हणजे औदुंबरच्या विमल पादुका आहे तिथं. तर मिस्टरांनी गाडी डायरेक्ट भुवनेश्वर मंदिराच्या बाहेरच उभा केली. मी म्हणजे नको म्हणत होते तरी त्यांनी नाही म्हटले इथं देवी आहे तर इथंच जाऊ आपण अगोदर. मग आम्ही तिथं आल्यानंतर देवीचे पाठ चालू होते, दुर्गा सप्तशतीचे. माझी इच्छा झाली होती की आपण पण पाठाला बसावं म्हणून. आतमध्ये गेल्यानंतर नीलमताईंची भेट झाली आणि नीलमताईंनी मला विचारलं की ग्रंथ आणलाय का म्हणून. मग मी तर काही ग्रंथ आणलेला नव्हता. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि बाहेर आल्यानंतर मी नीलमताईंकडे गेले की ताई मी इथं थांबू का तिकडं जाऊ. तर ताई म्हटल्या नाही दादा इथंच येणार आहे, तिथंच थांबा. आणि लगेच त्यांनी माझ्या हातात ग्रंथ दिला आणि म्हटल्या बसा पाठाला. म्हणजे असं म्हणजे विचार केला की बाबा माझ्याकडून पाठ व्हावा. तिथं माझी ती इच्छा पूर्ण झाली ताई.
आणि मी मिस्टरांना नको म्हणत होते, तरी पण मिस्टरांनी तिथं म्हणजे देवीपाशी आणलं. म्हणजे देवीनेच आम्हाला तिथं बोलून घेतलं आणि माझ्याकडून तो पाठ पूर्ण करून घेतला असं वाटतंय मला. आणि नंतर ह्याच्या दिवशी पण 26 तारखेला पण ज्यावेळेस आपलं गुरुचरित्राचं पारायण होतं, मग ऍडमिन लोकांना बसायचं नाही पारायणाला असं होतं. मग मिस्टरांनी मी म्हटलं की मला नाही बसता येत. मग मिस्टर हे म्हणजे काही न म्हणता ते बसले पारायणाला. तरी पण माझी इच्छा होती की बाबा मला काहीतरी 15वा किंवा 18वा अध्याय वाचायला भेटावा. मग ज्यावेळेस सेवेकरी असं वॉशरूमला वगैरे उठून जात होते ताई, तर त्यावेळेस माझा म्हणजे मी 10-11 अध्याय सोडले, तर बाकीचे अध्याय म्हणजे माझ्याकडून झाले ताई तिथं म्हणजे सेवेकरी ज्यावेळेस म्हणजे काही अडचण आले तर उठून जात होते ना, तिथून पुढचे माझे 10-11 अध्याय सोडले तर सगळे अध्याय झाल्यासारखे झाले ताई माझे तिथं. मला फार छान खूप वाटलं तिथं सुंदर म्हणजे. ताई. आणि ताई मी ब्रेकमध्ये स्वामी सारामृत पण पूर्ण घेतलं. छोटं गुरुचरित्राचं सार आणलं होतं 7 अध्यायाचं, ते पण झालं ताई माझ्याकडून तिथं. आणि सेवेकऱ्यांच्या अध्यायात पण म्हणजे जवळजवळ सगळे झाल्यासारखे झाले ताई माझ्याकडून. म्हणजे मी कसं केलं आणि स्वामींना कसं करून घेतलं मला पण नाही माहित. आणि ताई मला गाडी सहन होत नाही, व्हॉमिटिंगचा त्रास होतो, धुळीची ॲलर्जी, मला गव्हाच्या पिठाची ज्वारीच्या पिठाची सुद्धा ॲलर्जी आहे ताई. मी काही न खाता पिता होते ताई मी 2 दिवस तिथं. चतुर्थी होती, उपवास होता, पण स्वामींनी सगळं करून घेतलं. आणि मी प्रवास केल्यानंतर एवढी थकत होते की मला असं कुठंतरी उतरावून 10 दिवसांनी चालत जावं एवढा मला त्रास होतो ताई प्रवासाचा, पण मला कसलाच त्रास जाणवला नाही. ह्याच्यामध्ये 2 दिवसामध्ये कसला म्हणजे कसलाच नाही. आणि ताई मी खरंच म्हणजे संध्याकाळी ज्यावेळेस प्रसाद घेतला संध्याकाळी तेवढा, आणि चतुर्थी दिवशी तर काहीच घेतलं नव्हतं ताई मी. पण माझ्याकडून स्वामींनी एवढी सेवा करून घेतली ना ताई, की एका म्हणजे ताईंना पण असं चक्कर यायला लागली होती. मग एक ऍडमिन दादा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ऍडमिन आहात का? मग म्हटलं हो मी आहे. तर त्यांनी म्हटलं त्या ताईंच्या जागेवर तुम्ही बसा. तर ताई मी त्यांचे 6 ते 7 अध्याय घेतले कंटिन्यू. सुंदर. आणि नंतर कोल्हापूरला पण आमचं म्हणजे दर्शन झालं, उशीर झाला आम्हाला जायला. तरी 12 वाजेपर्यंत आम्ही कोल्हापूरच्या बाहेर आलो. मग जेवण्यासाठी बाकीच्यांना म्हणजे हॉटेल पाहत होतो. म्हणजे आणि सगळे बंद झाले होते. 1-2 होते तर ते म्हटले नाही आता वेळ झाली बंद. मग आम्ही कोल्हापूरच्या बाहेर आल्यानंतर नेमकं स्वामी समर्थांचंच हॉटेल आम्हाला म्हणजे होतं तिथं. आणि त्यांनी हो म्हटले. तर ताई त्यांच्याकडं ना एवढे स्वामींचे फोटो होते. पूर्ण हॉटेलमध्ये म्हणजे पूर्ण हॉटेल स्वामींच्या फोटोनीच भरलं होतं आणि प्रत्येक रूपातले स्वामी तिथं होते. म्हणजे अन्नपूर्णाच्या रूपातले, विष्णूच्या, लक्ष्मीच्या, कृष्णाच्या, प्रत्येक रूपातले स्वामी आम्हाला तिथं दिसले ताई. आणि ताई विशेष म्हणजे मी तिथं जेवण पण नाही केलं. मी बार्शीत आल्यानंतर सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी 27 तारखेला 12-1 वाजता जेवण केलं ताई, पण मला कसलंच म्हणजे काहीच त्रास झाला नाही. हे स्वामींनाच माहिती आता कसं करून घेतलं आणि कसं नाही. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. सर्व आपलं हे जे आपल्या अंतरंगी म्हणजे जे रंगलेली भक्ती असते ना, ते भक्तीच्या प्रभावामुळे आपल्याला हे फलस्वरूप प्रसाद भेटतंय. खूप सुंदर हो, ताई. आणि त्या दिवशी चतुर्थी होती. आम्ही औदुंबरला प्रदक्षिणा घालताना मला 2दा मुलगा म्हटला की मला गणपती दिसतोय झाडामध्ये, गणपती दिसतोय. मी 2दा माघारी येऊन पाहिलं, मला काही दिसलं नाही, पण त्याला गणपतीचं दर्शन झालं औदुंबरच्या वृक्षामध्ये. आणि नंतर आम्ही ज्यावेळेस पाठीमागे गेलो ना, तर तो म्हणायचा असाच गणपती मला त्या झाडामध्ये दिसतोय, असाच गणपती मला झाडामध्ये दिसतोय. मी रिटर्न येऊन पाहिलं ताई, पण मला नाही दिसला, त्याला दिसला. म्हणजे गणपतीचं दर्शन झालं त्याला तिथं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर अनुभव वर्षाताई. श्री स्वामी समर्थ बोलिए. श्री स्वामी समर्थ. ताई 1 मिनिट थांबा हा. बोलो प्रिया ताई. श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दादा श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझा अनुभव असा आहे की मी 20 सीटर मिनी ट्रॅव्हल्स जी असते ती बुक केली होती आणि 24 तारखेपर्यंत पूर्ण फायनल होतं की आता 20 सीट जाणार आहे. आणि 24 तारखेला मला सकाळी फोन आला 9:30च्या दरम्यान की एका ताईंच्या घरी त्यांना सुतक पडलं होतं, तर त्या ताई कॅन्सल झाल्या होत्या यायच्या. त्यानंतर परत अर्ध्या तासाचा गॅप घेऊन दुसऱ्या ताईंचा पण फोन आला की ताई माझं पण कॅन्सल झालं, आम्हाला पण सुतक पडलंय.
तर मला खूप टेन्शन आलं त्यावेळेला, की आता परत 2 सीट आता कुठे शोधायच्या आपण, काय करायचं? मी परत दादांना मनातल्या मनात प्रार्थना केली, "दादा बघा, म्हणजे काहीतरी होऊ द्यात आणि काहीतरी लीला करा, की हे सीट्स आहेत ते आपले भरून तिथपर्यंत आले पाहिजे." असं. मी त्यावेळेला अभिरुचीताईंना पण फोन केला आणि त्यांना सांगितलं, "ताई मला खरंच टेन्शन आलंय आता कसं 2 ते 3 सीट कॅन्सल होत आहे. ऑलरेडी 1 सीट कमी होतं, त्यात आता हे 2 कॅन्सल झाले म्हणजे 3 लोकं कमी आहेत." आणि माहीत नाही काय झालं, परत त्या ताईंचा फोन आला. ज्या ताई कॅन्सल झाल्या होत्या त्यांनी अ, अनोळखी 3 व्यक्तींना माझ्यासोबत पाठवून दिलं, की जे आपल्या ग्रुपला जॉइन पण नव्हते. त्या 3 ताईंना आपल्यासोबत पारायणाला पाठवलं. हा माझा पहिला अनुभव. दुसरा अनुभव असा, की जेव्हा आम्ही अ, म्हणजे पुण्यामध्ये पोहोचलो आणि शंकर महाराजांच्या मठाच्या इथे थांबलो होतो. अ, तर ते बाकीचे सेवेकरी होते ते दर्शनासाठी गेले. मी खाली उतरून बघते तर बघितलं, की जे गाडीचं टायर होतं त्याची पूर्ण हवा गेलेली होती. मनात एक विचार आला, की आता खूप वेळ लागणार. काय माहिती पंक्चर वगैरे झालं असेल तर काय? तर ते ड्रायव्हर काका गेले. मी प्रार्थना करत होती, की पंक्चर व्हायला नको कारण आणखीन पोहोचायला उशीर होईल आपल्याला. तर ते काका बोलले, "नाही, पंक्चर वगैरे काहीच नाही." हा माझा दुसरा अनुभव. आणि तिसरा अनुभव असा, की जेव्हा आपलं आरती चालू होती, दादा आणि वहिनी जेव्हा आरती घेत होते, त्यावेळी मी आणि माझी बहीण आम्ही दोघी शेजारी उभो होतो आरतीच्या वेळेला. तर तिला आणि मला सेम दिसत होतं, की आम्हा दोघींना पण त्या आरतीमध्ये शिवलिंग दिसत होतं. हे माझा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर, अद्भुत, मेहनत रंग लाई। नेक्स्ट टाइम और हिम्मत पे काम करना। 1 बस से 2 बस और 4 बस होना चाहिए। बहुत सुंदर। श्री स्वामी समर्थ। श्री ऐसे स्वामी ही समर्थ. प्रयत्नशील रहना। श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला। हा, मी शर्मिला वांगडे सातारावरून बोलते. म्हणजे हुमगाव गाव आहे, जिल्हा सातारा आहे. आम्ही तिकडे औदुंबरला आलेलो तिकडे. म्हणजे सगळ्या बहिणी आमच्या असे 10-12 जण आम्ही एक गाडी करून आलेलो. आणि त्या दिवशीच आम्ही म्हणजे तिथं इकडून 6 वाजता निघालो आणि तिकडे पोहोचलो पण नव्हतो. म्हणजे 10-10:30 वाजले तिकडे पोहोचायला आम्हाला. तेवढ्या वेळ तिकडं माझा मुलगा मोठा आहे, म्हणजे आता तो 12वीला आहे. त्याला इकडे आहे ना ती साप चावलेला आणि आम्ही तिथं पोहोचलो. जातानाच आम्ही सेवा करतच आलेलो सगळं गाडीत. पूर्ण गाडीत सेवा करत आलेलो. आम्हाला काहीच माहिती नाही. म्हणजे आमच्या घरच्यांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी आम्हाला काहीच कळवलंच नाही. सांगितलं नाही. ह्यानी कुठंच हॉस्पिटलला घेऊन गेले. तिकडे रात्रभर ट्रीटमेंट सुरू केल्या. आम्हाला काहीच नाही सांगितलं. आम्ही तिकडे पोहोचलो. फक्त फोन करून सांगायचे, की आई सगळं हे कसं पोहोचला, काय पोहोचलं एवढंच विचारायचे. आणि आम्हाला काहीच कळून दिलं नाही. तर आम्हाला माहितीच नाही पडलं. आम्ही तिथे पोहोचलो आणि दादांचं अर्धे हे थांबलो तिथं. तिथं राहायची सोय बघितली आणि दादा समोरून येऊन आम्हाला भेटले. विचारलं त्यांनी, की म्हणजे तुमची राहायची सोय झाली का? कुठे थांबणार आहे वगैरे सगळं विचारलं. इतकं आम्ही शॉक झालो, की दादा समोरून आमच्याशी बोलले, की ती म्हणजे एवढं कसं म्हणजे लय बरं वाटलं. आणि नंतर मग आम्ही तिथं थांबलो. सगळं प्रसाद वगैरे घेतला. राहिलो तिथं रात्रीचं. सकाळी लवकर उठून सगळं आवरलं. पण ही घरची परिस्थिती आम्हाला काही घरच्या सांगितली नव्हती. 5:30ला उठून सगळं आम्ही तिथे पारायणाला बसलो. 14 जण होतो, म्हणजे बहिणी माझ्या. बहिणी होती, आई होती, आमच्या चुलत्या वगैरे भरपूर जण आलेलो. सगळेजण तिथे दिवसभर थांबलो. तर यांनी दिवसभर हॉस्पिटलला होते. त्यांनी आम्हाला काहीच नाही सांगितलं. आणि संध्याकाळी तिकडून आलो. तिकडे सगळं आमचं पारायण सगळं व्यवस्थित झालं. स्वामींनी सगळं व्यवस्थित करून घेतलं. सगळं संध्याकाळपर्यंत थांबून आम्ही तिकडून नंतर माघारी आलो. आम्ही कराडमध्ये पोहोचल्यानंतर ना मग ह्यांनी फोन करून सांगितलं, की असं असं झालेलं, पण सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे तो साप इतका डेंजर होता ना, ती घोणच होती. ते घोणच चावलेलं त्याला आणि त्याला दवाखान्यात तिकडे हॉस्पिटलला होता तरी त्याला काहीच झालं नाही. जरा सुद्धा त्याला काही त्रास नाही झाला. लगेच ट्रीटमेंट केल्या. घरी आणलं तर आता इतका चांगला आहे ना, तो वाटतच नाही त्याला काय झाले. पण सगळं ऐकूनच एवढे शॉक झालेत, की म्हणजे असं किती प्रचितीच आहे आम्हाला. घरी पोहोचायच्या अगोदरच इतकं मोठा अनुभव आला ना, की असं किती हे होतं. सगळे लय शॉक झालेले, पाहुणे सगळी घाबरलेली. म्हणजे एवढे मोठा अनुभव आला ना, की खरोखर माझ्या पाठीच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या आहेत. आणि माझी मोठी बहीण आहे ना, ती आम्हाला सगळ्यांना तिनं त्यात घेतलंय. ती सगळ्यांना आम्हाला म्हणजे सगळ्यांना सांगते. तिनंच आमचं फॉर्म बिम भरले, सगळ्यांना तयार केलं. सगळे आम्ही सेवा करतो. म्हणजे जेवढी होईल तर करतो नामस्मरण. पण इतकं हे झालं ना, की म्हणजे दादांचा आशीर्वाद असावा सगळ्यांवर आमच्या. आणि आम्ही ह्यातून कधीच बाहेर निघू नये. आणि माझ्या मिस्टरांनी आम्हाला जे कळवलं नाही हे सगळ्यांना शॉक वाटते, की म्हणजे का नाही कळवलंच नाही. त्यांना स्वामींनीच दिला असणार त्यांना, की सांगू नका ह्यांना. नाहीतर आम्हाला कोणालाच पारायण नसतं ना करायला भेटलं. आम्ही मधूनच निघालो असतो.
सगळ्यांचं सगळं व्यवस्थित तिकडे पारायण पण बरोबर झालं आणि इकडे पण ह्याला अजिबात काही झालं नाही. एवढं सगळं बरोबर झालं ना, घरी येईपर्यंत सगळ्यांनी इतकी भारावून गेली की सगळं काहीच नाही असं इतकं मोठं नाही. फोटो बघितलं तर भीती वाटत, एवढा मोठा साप होता. खूप सुंदर, अतिशय सुंदर. आणि बघा, जेव्हा आपण प्रभूंची भक्ती करतो, प्रभू यात्रेत प्रभूंच्या द्वारी येतो, तेव्हा सर्व संरक्षण प्रभू करत असतात. अहो असं पण म्हणजे आपण सगळे मी ऐकलं जर ना, तर आपली ऐकलेलं सगळे भक्ती दृढ महाराज. निश्चयी आहे, तर कुठेही केशालाही धक्का लागणार नाही. आणि म्हणजे काही जीव भीती नाही ना ताई, काही दादांना कोणीही असं विचारायचं असतो होतं. की ते आपल्यापेक्षा जास्त घाबरत असतो. तर आवाज येत काळजी नाही नका ताई. करू. खूप छान अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. हा, आता काही भीती नाही ना ताई, म्हणजे चांगलं झालंय, पण असं भीती वाटते मनात की असं कसं हे. रुद्रतीर्थ द्या ताई आणि पारायणची रक्षा लावा तिथे, ठीक आहे? श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी चालेल ताई. समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई बोला. बोलू का? श्री स्वामी हा समर्थ. एका वेळी मी एकानेच बोला. मी आधी मयुरीची आत्या राहुल, बोलते. आरवी ताई. हा बोला ताई. मयुरीची आत्या बोलते मी. मी हा संगमनेर बोला. म्हणजे मी औदुंबरून आपलं पारायण झाल्यावर ना आले मी संगमनेरला 3:30 वाजले होते. तर मी एकटीच होते तिथं. आता सगळे म्हणजे माझ्या सोबत होते ते तिथलेच होते संगमनेरचेच. तर ते म्हणले मला घरी चाला म्हणून, पण मी म्हणलं नको, आपण एवढं देवाला जाऊन आलो, नको म्हणलं एवढं पारायण केलं तर. तर तिथं म्हणजे मग कसं ते 2 पिताडे माणसं होते आणि एकदम 3:30 वाजता आणि मी एकटीच होते तिथं. आणि एक माणूस चांगलाच होता, पण सुरक्षित. पण तो म्हणे की नगरला न जायचं का तुम्हाला? म्हणलं हो. तर मग ते असं म्हणजे किती वेळ तिथंच, मग एकदम घाबरल्यावानी झाले मी. आणि पिणारे 2 माणसं तिथंच फिरू राहिले. तर एवढी घाबरल्यावानी झाले. म्हणलं स्वामी आता तुम्हीच मला काहीतरी मार्ग दाखवा म्हणलं, आता मी एकटीच आहे इथं, कसं करणार? मनसनी मी तारक मंत्र लावलं तरी माझं मनच लागना. मग मयूला फोन केला. मी म्हणलं मयुरी असं काही आहे का म्हणलं, गाड्या बिड्या भेटेन का मला? तर ती म्हणे नाही 6 वाजता गाडी आहे म्हणे आत्या. तर मग बसले मी तशीच. म्हणलं स्वामी आता कोणाला तरी पाठवा म्हणलं तुम्ही मला सोबतला. तर असं तसं 5 वाजले. एकदम 2 लेडीज आल्या तिथं लगेच. म्हणलं बापरे स्वामी खरंच तुम्हीच पाठवलं म्हणलं आता कोणाला तरी माझ्यासोबत. तर ते पिताडी माणसं पण निघून गेले आणि ते जो माणूस होता ना, ते इकडे माझ्या पाठीमागे फिरत होता, तो पण माणूस निघून गेला. तर दिसलाच नाही परत, कोणताच माणूस दिसला नाही. तिघं पण दिसलेच नाही मग तिथं मला. ते एवढा आनंद वाटला. म्हणलं स्वामी तुम्हालाच पाठवलं म्हणलं, तुम्हीच पाठवलं म्हणलं मला एकटीला, एकटी होते तर. एवढा माझा अनुभव म्हणजे माझा खूप हे झाला. हो. खूप मग 6 सुंदर. वाजता मग खूप ते मोठे माझे मोठे अनुभव आले ताई कोल्हारपर्यंत तुम्हाला होते ते. असं पण. खूप सुंदर. मला एवढा म्हणजे एवढा मोठा अनुभव आला. मी एकटीच होते. मी आणि स्वामीच्याच भरोश्यावर होते. म्हणलं स्वामी आता तुम्हीच मला म्हणजे तुम्हीच राहा म्हणलं सोबत आता. खूप आणि सुंदर. छान एवढा अनुभव मोठा. ताई. हो. खरंच सेवेत खूप राहा आणि सेवा करत राहा. काही अडचण येणार नाही ताई. आणि सर्वांना सेवेत आणा तुम्ही पण. श्री स्वामी हो, हो. समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा ताई, माझा अनुभव असा आहे. श्री स्वामी समर्थ दादा तुम्हाला पण. अनुभव म्हणजे ताई असा आहे की ज्या दिवशी 25 तारखेला आम्ही निघणार होतो, त्याच्या आदल्या दिवशी माझं टेलिग्राम ऍप पण आणि व्हॉट्सअप ऍप पण पूर्ण डिलीट झालं होतं. काय माहिती म्हणजे महाराजांनी त्याच वेळेला मला तो काहीतरी संकेत दिलेला होता आणि दादांनी पण दिलेला होता. आणि झालं असं ताई की 25 तारखेला आम्ही 25 तारखेला आम्ही सकाळी पूर्ण उल्हासनगर टीम आम्ही तिथं आलेलो होतो स्टेशनला. आलो, बसलो गाडीमध्ये आणि ज्यावेळेला आमचे तिकीट म्हणजे चेक करायला आले ताई, त्यावेळेला आमचेही तिकीट सेम नंबर आणि जे सीटवर बसलेले होते त्यांचे पण सेम नंबर ताई. आता ते कळत नव्हतं आम्हाला की नेमकं झालं तरी काय आहे. पण थोडीशी धास्ती म्हणजे वाढलीच होती मनामध्ये की आता काय होईल म्हणून. पण मग माझ्या मिस्टरांना मी कॉल केला, घरी वगैरे सांगितलं त्यांना की असं-असं झालेलं आहे. आमचेही नंबर सेम आहे आणि सीटवर बसलेली लोकं सेमच आहेत. त्यांचेही नंबर तिकीट कन्फर्म आहे. आता करायचं तरी कसं करायचं? मग यांनी मला सांगितलं की 139 वर कॉल कर. तुला कॉल येईल तिकडून. तू इन्फॉर्मेशन घे त्यांच्याकडून. ताई मला तिकडून त्यांच्याकडून कॉल आला आणि त्यावेळेला त्यांनी मला सगळी डिटेल सांगितली की आमची जी तिकीटं होती ती एजंट थ्रू काढलेली होती. तर असं झालं होतं की त्या एजंटला झालेली होती अरेस्ट आणि तो होता लॉकअपमध्ये आणि त्याच्यामुळे आमची तिकीटं पूर्णपणे ब्लॉक झालेली होती ताई.
आता एवढा लांब पल्ल्याचा प्रवास करायचा तरी कसा, याची वेगळी अजून धास्ती होती ताई आम्हाला सर्वांना. खूप टेन्शन होतं, पण शेवटी म्हटलं नाही, स्वामी आणि आपले दादा आहेत, टेन्शन घ्यायचं नाही, आपण जाऊ, सुखरूप जाऊ. ताई पुणाही निघून गेलं, पुण्याच्या पुढे जेजुरी निघून गेलं आणि राहिला फक्त 1.5 तासाचा प्रवास आमचा राहिलेला होता ताई. त्यावेळेला म्हणजे मध्यंतरी एक टी-सी येऊन गेलेला होता. तो बोलला आम्हाला, की पावत्या बनवा, असं करा, तसं करा, तुम्हाला पुढे खूप प्रॉब्लेम येईल. आणि मग थोड्या वेळाने तो कुठं गायब झाला ते आम्हाला कळलं पण नाही ताई. आणि मग आपल्या सोबतच एक म्हणजे यस1मध्येच आपले ग्रुपचे सेवेकरी होत्या ताई. त्यांचे म्हणजे सगळे बहीण-भाऊ वगैरे सगळे त्या याच्यामध्ये होते. त्यांनी पण खूप हेल्प केली आम्हाला त्यावेळेला. आम्हाला जागा नव्हती. त्यांनी त्यांच्या सीटवरती दादांना जागा दिली. आपल्या मंगला पाटील ताईंचे जे मिस्टर होते त्यांना. आणि हां. त्याच्याबरोबर झालं असं मग आम्हाला की 1.5 तासाचा प्रवास राहिला. त्यावेळेला टी-सी आला ताई. तर त्यावेळेला आम्हाला असा प्रश्न पडला होता, की आता ह्या टी-सीने जास्त जर पैसे मागितले, तर आता करायचं तरी काय? पण ताई स्वामींच्या आणि दादांच्या आशीर्वादाने मी तर शेवटी झोपून गेली होती. म्हटलं, "दादा आणि स्वामी तुम्ही बघून घ्या. आता मला टेन्शन घ्यायचं नाहीये. जे करायचंय ते तुम्हीच करा आता. पण मला माहिती तुम्ही मला न्याल" म्हटलं पुढे. आणि मला खूप गाढ झोपून लागून गेली होती ताई आणि थोड्या वेळाने तिथं टी-सी आला. मग तो प्रामाणिकपणाने इतका व्यवस्थित बोलला ताई माझ्याशी, की मला आश्चर्य वाटत होतं, की हा एवढा शांततेने, एवढ्या प्रामाणिकपणाने बोलतो कसा काय? कारण कल्याणपासून ते एवढ्या 1.5 तासाचा प्रवास राहिलेला तिथपर्यंत आम्ही समजा म्हणजे सपोजली आम्ही बिना तिकिटाने जात प्रवास करत होतो ताई. मग त्याने आम्हाला खूप सांगितलं, की सुंदर. "ताई तुम्हाला अमाउंट भरावीच लागेल, तिकीट बनवावंच लागेल." मग आम्ही जी द्यायची होती ती रक्कम त्यांना दिली ताई, तिकीट बनवलं. पण मला याचे संकेत ताई मला आदल्याच दिवशी मला स्वामींनी दिलेले होते. कारण माझं तिकीट WhatsApp डिलीट झाल्यामुळे तिकीटही नव्हतं माझ्याकडे. मी रात्री 12 वाजता ताईंना कॉल केला, की "ताई ते तिकीट मला पाठवा." पण ते तिकीट याच्यासाठीच होतं, की या तिकिटाचा दुसऱ्या दिवशी काही उपयोग होणार नाहीये. हे तिथंच नाही. संकेत आम्हाला कळालेले होते. आणि अजून एक दुसरा अनुभव असा ताई, की मला यावेळेला मला पारायणाला खरंच खूप मनापासून इच्छा होती, की मी पारायणाला बसावे. पण असं झालं ताई, की प्रत्येक सेवेकऱ्याचे 1-1, 2-2, 1-1, 2-2 अध्याय मिळत होते आणि एक असं आलं, की एका ठिकाणी एक दादा जे उठले आणि ते गेले त्यांच्या जागेवर मी बसले. तर त्या अध्यायामध्ये ताई औदुंबराचं आणि आपल्या भुवनेश्वरी मातेचं जे वर्णन आलेलं आहे ताई, ते माझ्या वाट्याला आलं. हे मला म्हणजे खूप म्हणजे मी त्यावेळेला म्हटलं, "नाही दादा, स्वामी तुम्ही आहेत माझ्या पाठीशी." माझ्या खूप मनापासून, अंतःकरणापासून माझी इच्छा होती, की मी इथं पारायण करावं. पण दादा आणि स्वामी कसं करून घेतात ते दादांनाच माहिती आहे. आणि अजून त्यात एक तिसरा अनुभव असा ताई, की मी माझ्या मुलीला म्हटलं होतं, की "बेटा मी नाही बसू शकत, पण तू तरी बैस पारायणाला." पण लहानीला तिला सांभाळायचं होतं म्हणून ती बसू शकत नव्हती. पण एक 7वीत की 8वीतला मुलगा एक पारायणाला बसलेला होता. काही वेळ आलाच नाही ताई. शेवटी 42 अध्यायापासून माझ्या पूर्वाला मी तिथं बसवलं 53 अध्यायापर्यंत. तिला पण ती सेवा मिळाली ताई. यातच मी खूप खूप धन्यता मिळवली, की नाही स्वामी आणि दादा सदैव आपल्या पाठीशी असतात आणि दादांना आपल्या मनातलं सगळं काही कळतं. खरंच कळतं. खूप म्हणून सुंदर ताई. दादांची एक हास्य मुद्रा जरी ताई बघायला मिळाली ना, खूप डोळ्यामध्ये साठवून घ्यावीशी वाटते. अवश्य. गुरु गुरु असतात ताई. गुरूंनी जर खरंच करुणा ताई नजरेने बघितलं, दादांच्या तरी पण दादांची हास्य मुद्रा आपले सर्व एकदा दुःख दूर बघितली ना होतात. ताई, खूप खूप भरून-भरून असं वाटतं नाही, आपल्या सोबत आपले दादा आहेत आणि सदैव राहणारच ताई. श्री स्वामी बरोबर. समर्थ बाबा. बोलताना माझं काही चुकलं असेल तर क्षमस्व आहे मी. खूप खूप सेवा सुंदर. करून घ्या दादा, अशीच असे सेवा करून घ्या. अद्भुत. आमच्या सर्व ॲडमिनकडून हेच तुमच्या चरणी मी मागते दादा, दुसरं काहीच मागत नाही. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ ताई. खूप छान अनुभव. हां, श्री स्वामी समर्थ ताई. एकच मिनिट थांबा. एका हां, ताईंचा अनुभव आहे. त्यांनी शेअर ठीक आहे, ठीक आहे. केलेला आहे. तो अनुभव मी वाचून दाखवते. एकच मिनिट हां. आमचे ॲडमिन जे नेहाताई आहे त्यांनी शेअर केलेला आहे तो अनुभव. दादा माझ्यासोबत आलेल्या अर्चना ताईंना दादा परवा रात्री आम्ही येत होतो त्यावेळी शिदवणे घाटातून आलो पण दिवे घाटातील विठ्ठलाची उभी मूर्ती त्यांच्या स्वप्नात आली. 5 मिनिट झोपल्या त्यावेळी पण त्या 5 मिनिटात दिवे घाटातील विठ्ठल मूर्ती
नसून दादा कमरेवर हात ठेवून उभे आहेत असे स्वप्नात आले. नेमके मला शनिवारी दादांनी सांगितले की अखंड विठ्ठल आहे इथे. अर्चनाताईंना विठ्ठल म्हणजे दादा विठ्ठलात रूपी दर्शन दिले. हा किती योगायोग त्यांना म्हणजे 5 मिनिटातली झोपमध्ये दादा त्यांना विठ्ठलच्या रूपात दादांनी दर्शन दिले. हे त्यांना खूप छान असा अनुभव आला. खूप सुंदर अनुभव ताई. श्री स्वामी समर्थ. अजून एक अनुभव आहे. एका ताईंच्या त्यांनी लिहून दिलंय. मी सीमा देशमुख डोंबिवली येथे राहते. माझा पहिला अनुभव असा आहे की मी घरून भुवनेश्वरी देवीची ओटी भरण्यासाठी साडी व सर्व 11 अलंकार व 5 फळे घेतले होते. मी स्वामींची मूर्ती व पादुका पण घेतल्या होत्या. जेव्हा मी रूमवर ओटीचे साहित्य काढले तेव्हा सफरचंद खाल्ले होते. दुसरा अनुभव असा आहे की गुरुचरित्र पारायण करत होते तेव्हा अष्टगंध याचा खूप सुगंध येत होता. तिसरा अनुभव असं की पाण्याची बॉटल पाणी पिण्यासाठी भरली होती. त्याला पण ताई अष्टगंधाचा वास येत होता. आणि चौथा अनुभव असा की भुवनेश्वरीच्या मंदिरात दुर्गा सप्तशती पाठ केला तेव्हा ताई पैंजन यांचा आवाज आला होता. 5वा अनुभव असा की काल सकाळी मोगरा व चाफाच्या फुलाचा वास खूप छान येत होता. श्री स्वामी समर्थ. हे सीमाताईंचे अनुभव आहे. तर बघा जेव्हा आपण श्रद्धे भक्तीतून खरंच प्रभूंची भक्ती करतोय तेव्हा आपल्याला खूप असे सुंदर अनुभव येत होते. काही लोकांना काही वेगळे सुगंध आले. कोणाला केवड्याचा आला, कोणाला चाफ्याचा आला, कोणाला हिना अत्तरचा आला, कोणाला अष्टगंधाचा आला, कोणाला चंदनचा आला. खरंच तिथे प्रभूंचा वास होता हे सर्वांना जाणवत होती. आणि खूप सुंदर अनुभव असे सर्वांचे. श्री स्वामी समर्थ. आता बोला ताई तुम्ही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हां, बोला ताई. मी दादांना प्रणाम आणि तुम्हालाही प्रणाम. दादांनी जेव्हा ध्यान घेतलं औदुंबरला, त्या ध्यानामध्ये असं जाणवलं की अक्कलकोटचे आपण ते वटवृक्ष आहे ना, तिथे आपण जेव्हा नाही का डोकं ठेवून पूर्वी नमस्कार, आता ते तर बंद केलेले, पण जसं नमस्कार करताना मला ध्यानात असं वाटलं क्षणभर आपण तिथं जाऊन मला ते दर्शन मिळतंय. कारण माझी गेलं की इच्छा व्हायची का हा वटवृक्ष बंद केलाय. तिथं त्या झाडापाशी असं डोकं ठेवलं, ध्यान ठेवलं की असा आवाज म्हणजे वेगळंच फिलिंग होतं. तसं दादा ध्यान घेताना ते फिलिंग जाणवत होतं पूर्ण. खूप सुंदर ताई. खूप छान आणि अनुभव. पूर्ण अंगाला असे आता तरी तुम्हाला शेअर करते, असं पूर्ण अंगाला असे शहारे थंडी वाजत आल्यानं कसं क्षणभर होतं असं पूर्ण झालेलं तेव्हा ध्यानामध्ये. खूप सुंदर अनुभव. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद ताई. दादांनाही प्रणाम आणि तुम्हालाही प्रणाम. सर्वस्व प्रभूंचे श्री चरणी स्वामी अर्पण ताई. श्री स्वामी समर्थ. दादा बोला. अनिल राजगुरू पेठ वरून बोलतोय. दादा बोला. बोला दादा. आमचा अनुभव असा आहे श्री गुरुदेव दत्त भक्तपरा पेठचा की ज्या वेळेस आम्ही भुवनेश्वरी मातेच्या मंदिरात गेलो होतो 3:15 साडीला, तर आम्ही दर्शन घेऊन मंदिरात आलो. दादा नेमके मंदिरातच आले होते मान सन्मानला. खूप एवढं भारी वाटलं ना की परब्रह्माचं दर्शन झालं आम्हाला तिथे. आणि भरपूर वेळ दादा बोलले आमच्यासोबत की कधी आले तुम्ही. दादांना म्हटलं दादा आत्ताच आलोय आम्ही. दादा बोलले सगळे आले का. म्हटलं हो आम्ही आलोय सगळे. तर दादा 1-2 मिनिटं बोलले. एवढं भारी वाटलं अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं की खरंच. आणि त्यानंतर असा एक अनुभव आहे आमच्या गाडीतच बसमध्ये गणेगाव वरुडेच्या ताई शांताबाई सुकरे, तर त्या खाली दत्त मंदिरात खाली दर्शनाला गेल्या होत्या. आणि ज्यावेळेस पारायण संपलं त्यावेळेस ते खाली दर्शनाला गेले होते. तर तिथे एक वृद्ध व्यक्ती होता तिथं. आणि तर त्यांनी त्यांच्या हातामध्ये एक जपाची माळ दिली. तर त्यांनी त्याला विचारलं माझ्या हातात कशाला दिली तुम्ही. तर ते म्हटले नाही तुम्हालाच द्यायची ही माळ. तर तो म्हटला ही माळ घ्या आणि मी येतो. पण तो आलाच नाही. तर त्यांनी सांगितलं की हे मला सांगितलं त्यांनी. तर त्यांना म्हटलं अहो खरंच तुम्ही दत्तप्रभूंनी तुम्हाला नामस्मरणा करता माळ दिलेली हातामध्ये. तुम्ही नामस्मरण चालू करा, जप चालू करा तुम्ही. त्यांना लिहिता वाचता येत नाहीये पण गुरुचरित्र श्रवण करण्याकरता ते आमच्या गुरुदेव दत्त भक्तपरा पेठ या आमच्या बरोबर आले होते ते. खूप श्री स्वामी. सुंदर. बघा त्यांना लिहिता वाचता येत नाही म्हणून प्रभू कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन त्यांना माळ देऊन गेले असं म्हणायची काय हरकत नाही. खूप सुंदर हो अनुभव आहे दादा. खूप श्री छान अनुभव. स्वामी.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा बोला. मी विठ्ठल सरगर पनवेलवरून बोलतोय. मी 24 तारखेला गेलो औदुंबरला. आपलं कार्य चालू होतं, पण दादांचं आगमन 25 तारखेला झालं. पण 25 तारखेपासून ओढ होती, दादांना भेटायचं. पण कामाच्या गडबडीमध्ये दादांना फक्त लांबूनच दर्शन नमस्कार करत होतो. पण 26 तारखेची गोष्ट, निमित्त मात्र एका कोल्हापूरच्या ताईंनी कांदे दादांना दिले होते शेतातले. त्या निमित्ताने गुरुप्रसाद दादा म्हणले, दादा हे कांदे घेऊन दादांना द्यायला जावा. दादांना मी भेटत होतो, दर्शन घेत होतो, पण बोलायचं होतं दादांशी तिथे जाऊन. पण त्या निमित्त मात्र ते कांदे होते, दादांना जाऊन भेटलो. दादांच्या इथे पुढे गेलो. काय माहिती, म्हणजे आई पुढे लहान मूल कसं रडतं तसं माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. मी रडलो थोडं तिथे. दादांनी आशीर्वाद दिला, बाहेर आलो. नंतर आणि आता काल सकाळची गोष्ट, ट्रेन मध्ये दादा कल्याणला उतरणार तेव्हा मी दादा, माझी मिसेस आणि ऋषालीताई आम्ही बोलत उभं होतो. पण बाजूच्या कंपार्टमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जप चालू होता, तो मला आवाज येत होता. हा माझा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर दादा, तुमचं जे निरागस कार्य, निरागस भक्ती याची आलेली प्रचिती खूप सुंदर दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थाई. श्री स्वामी समर्थाई बोला. हा, रुपाली जाधव म्हणून माझी मोठी बहीण आहे दादा ताई. तर तिला इतका सुंदर अनुभव आलाय, पण ती घाबरते शेअर करायला. खूप छान अनुभव आलाय औदुंबराच्या मंदिरामध्ये. आपण आपल्यामध्ये शेअर आणि ती करतोय, घाबरते बोलायला. हा ना, ती घाबरते. आणि कोल्हापूरच्या देवीला पण अनुभव आला आणि औदुंबरला पण अनुभव आला. खूप सुंदर. घाबरत असेल तर ताई लिहून पाठवा अनुभव तुम्ही. चालेल चालेल, ठीक आहे. हा, तुम्ही स्वतः सांगा ना अनुभव त्यांचा जो हो, असेल तो. तर चालेल, सांगू का? सांगते. हो, सांगा सांगा ताई, तुम्ही सांगा. ताई, गेल्यानंतर आम्ही कोल्हापूरच्या दर्शनाला गेलो आणि तिची फार म्हणजे इच्छा नाही का, कोल्हापूरच्या दर्शनाच्या वेळेस दर्शन घेताना ओटी तिने घेतली. ओटी दिल्यानंतर तिथं त्या ताईंनी तिला कमळाचं फुल दिलं. देवी पसलं कमळाचं फुल तिला दिलं. ती एवढी खुश झाली ना, कारण देवी पसलं कमळाचं फुल शक्यतो लगेच देत नाही ना रिटर्न. तिथं तिला ते मिळालं. आणि नंतर पुन्हा औदुंबरला दर्शन करताना तिला असं एक लहान मुलगी होती पुढे. लहान मुलगी पुढे पाहताना तिला असं क्षणभर असं ढकलल्यासारखं झालं त्या मुलीकडे, नाही का. तर त्या पाठीमागच्या ताईंनी तिला एवढी जोरात थाप मारली की तिला असं तो करंट लागल्यासारखं जाणवतंय. आता तरी पाठीला हात लावला तरी तिला असं वाटतंय ते मला जाणवतंय करंट बसलेला, मारलेला, असं पाठीवर थाप जी मारलेली. आणि पोथी वाचताना क्षणभर अशी झोप लागून गेली ती, बघा ना, म्हणजे आपलं ग्रह करताना. खूप सुंदर. धन्यवाद ताई. खूप सुंदर ताई. सर्व प्रभूंची कृपा असते. खूप सुंदर अनुभव. श्री स्वामी समर्थ. हा ताई, रुपाली ताई बोल. हा, श्री स्वामी समर्थ ताई बोलिये. समर्थ ताई. थांबा ताई, 1 मिनिट. अनुषा ताई बोलिये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. ताई, त्या दिवशी माझ्या मुलीचा म्हणजे मराठी महिन्यानुसार वाढदिवस होता. तुमचा आणि दादांचा आशीर्वाद भेटला, ते खूप म्हणजे खूप आम्हाला महत्वाचं होतं. त्यानंतर ज्यावेळेला मी घरातून निघालो तर त्यावेळेला मी स्वामींना देवीच्या दर्शनासाठी घेऊन आले होते की म्हणजे आईची आणि मुलाची भेट व्हावी म्हणून. तर माझी मुलगी स्वामींना म्हणते, स्वामी आम्ही तुम्हाला घेऊन चलतोय, पण फोटोतले स्वामी आमच्या घराचं रक्षण करा. त्याला आम्हाला इतकं हे झालं ना की असं लहान एवढी 4 वर्षाची मुलगी बोलते. मग आम्ही प्रवासाला वगैरे निघालो, औदुंबरला पोहोचलो. पण आम्ही ना म्हणजे भुवनेश्वरी देवीच्या इथे जायचा रस्ता ना चुकलो होतो. तर ऑटोमॅटिकली स्वामीची जी मूर्ती ना ती आम्हाला रस्ता दाखवत होती. म्हणजे ती जी मूर्ती ना ताई ती पूर्ण ना त्या रोडला नाही का म्हणजे टर्न झालेली होती. आणि मी जस्ट उतरली आणि म्हटलं या काकांना विचारतो. काकाने त्याच साईडला सांगितलं जायला. आणि मी ज्याला गाडीत बसायला लागले त्याला आईला म्हटलं, अगं आई स्वामीची मूर्ती पण त्याच साईडला दाखवते म्हटलं आपल्याला जायला. तो एक अनुभव आला. त्यानंतर आम्ही भुवनेश्वरी तिथं मान सन्मान वगैरे केला, दुर्गा सप्तशती वाचली. आणि रीना म्हणजे तोपर्यंत आम्हा म्हणजे माझ्या मिस्टरांनी त्यांनी कोणी काही खाल्लेलं नव्हतं. 3 वाजेपर्यंत आम्हाला भूकही लागली नाही माझ्या मिस्टरांना.
नंतर मग आम्ही रूम वरती आलो आणि मग स्वामींना संध्याकाळी आपलं झालं सगळं आणि मग आम्ही जेवायला वगैरे जायचं म्हणून स्वामींना नैवेद्य दाखवला पिस्ता बर्फीचा. तर स्वामी आल्यानंतर आहे ना ताई, त्यातलं तुम्ही फोटो पण शेअर केलाय मी तो. तर स्वामींनी बरोबर पिस्ता बर्फीची खाल्ली आणि ते 2 दात असे उमटलेले स्वामींच्या याचे. त्यावेळेला पण म्हणजे असं झालं ना की बाबा स्वामींनी बर्फी खाल्ली. तो एक अनुभव. नंतर मग पारायण मला म्हणजे माझे मिस्टर पारायणला बसले होते. माझे मिस्टर उठलेच नाही. त्यांनी जे सुरू केलं ना, तर फक्त ज्यावेळेला ब्रेक दिला त्याच वेळेला उठले. नंतर ते उठलेच नाही. तर त्यांनी कंटिन्यू चालू केलं. म्हटलं मला मी त्यांना बोलले पण म्हटलं तुम्ही मला वाचायला बसवणार होतं, तुम्ही बसवलंच नाही. पण काय झालं काय माहिती, एक लेडीज उठल्या, त्यांना त्रास होता खूप मळमळचा वगैरे. तर मला आहे ना जवळजवळ त्याचे 10 ते 12 अध्याय कंटिन्युअसली वाचायला भेटले. म्हटलं स्वामींनी आपली ती इच्छा पूर्ण केली म्हटलं. त्यानंतर आमचं झालं वगैरे. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी ना तिथे जिथे आपल्या औदुंबर जिथे निर्गुण पादुका आपल्या पादुका आहेत तिथे आम्ही स्वामींचा अभिषेक वगैरे झाला. आणि आम्ही असंच ठरवलं, मी यांना म्हटलं अहो मी 108 फेऱ्या मारणार आहे, तुम्ही मारणार आहे की नाही? ते म्हणे मी 11च मारतो. पण माझी मुलगी माझ्यासोबतच 108 फेऱ्या मारायला तिने सुरुवात केली आणि ती इतक्या मोठमोठ्याने दिगंबरा दिगंबरा जप म्हणत होती ना, ते इथलं वातावरण एवढं शांत होऊन गेलेलं होतं की जे लोक येतील ते आम्हाला बोलत होते की अहो तिचा आवाज खूप घुमतोय, अहो तिचा आवाज खूप घुमतोय. तिने 108 फेऱ्या तिने स्वतः मारल्या ताई खूप माझ्यासोबत. आणि सुंदर. माझे ती मिस्टर बोलले आहेतच होते की खूप मी गोड. 11 हो ताई. आणि माझे मिस्टर बोलले होते मी 11च फेऱ्या मारतो. माझ्या मिस्टरांनी सुद्धा आमच्यासोबत 108 फेऱ्या मारल्या. आणि अक्षरशः तिथले त्यांनी जे ते असतात ना, म्हणजे ऍक्च्युली पुजारी टाईपच आहेत ते. त्यांनी आम्हाला तिच्या याच्यामुळे म्हणजे 108 फेऱ्या मारल्या आणि ताई नॉनस्टॉप तिने दिगंबरा दिगंबरा जप हा फक्त मोठ्याने बोलला. ते तिथले खूप सगळेजण आम्हाला सुंदर. म्हणत होते की म्हणे काय मुलगी म्हणे 108 फेऱ्या नॉनस्टॉप तिने म्हणजे तोंडाने बोलून फेऱ्या मारत होती म्हणे ती, असं तसं. त्यांनी आम्हाला तिथली जी पादुकावरची जी गंधगोळी असते ना ताई, तो प्रसाद तिला आणि आम्हाला सगळ्यांना दिला. म्हणजे ते बोलले आम्हाला की ही जी गंधगोळी म्हणे भेटत नाही म्हणे शक्यतो, पण तुमच्या मुलीच्या नशिबाने तुम्हाला भेटली म्हणे ती. तुम्ही ती देवघात वगैरे ठेवा आणि ज्यावेळेला तुम्हाला असं प्रसंग येईल खूप याचा महत्वाचा, त्यावेळेला तुम्ही ती कपाळाला वगैरे लावत जा म्हणे. तो एक अनुभव आला. अरे त्यानंतर वाह! आम्ही तिथून निघाल्यानंतर माझ्या वडिलांचं एक काम होतं की ते म्हणजे असं होतं की रिलेशन 10-12 वर्षाचे होते, त्याच्यामध्ये तर खोटंही बोलता येत नव्हतं आणि ते काम तर करायचं होतं. माझ्या वडिलांना आम्ही अर्ध्या तासात आलो, लगेच फोन आला की ते काम तुमचं होईल, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्यावेळेला माझे वडील इतके रिलॅक्स झाले ना की बाबा म्हणजे झालं बाबा ते काम, म्हणजे खोटं न बोलता ते काम झालं की रिलेशन त्याने खराबही नाही झाले बाबा असं. आणि त्यानंतर आजचा अनुभव असा की माझ्या मिस्टरांना जॉबची ऑफर आलेली आहे. तर फक्त आता एवढंच आहे हां. की हा जुना जॉब सोडून नवीन जॉबच्या ठिकाणी जायचं की नाही जायचं, असे एवढे अनुभव आले ताई आम्हाला. खूप सुंदर. अतिशय सुंदर. ताई उद्या बोलू. हो हो ताई हो. उद्या बोलते मी त्याविषयी हां. हां. हो हो आणि ताई हो. बघा तुमची मुलगी तुमची प्रेरणा आहे, कारण ती खूप गोड आणि तिने सुद्धा हो म्हणजे त्या दिवशी माझं सुद्धा मी असं म्हणते, की माझा दिवस तिने जी सुरुवात केली ना, खूप छान. तिच्या प्रेझेंटने मी इतकी खुश झाली होती. कारण तो खूप हो एकदम डिव्होशनल प्रेझेंट होता माझ्यासाठी. खूप सुंदर. हो ताई. श्री स्वामी समर्थ ताईच्या ताई. वेळेला माहिती आणि घेतला ना मी ते बुक्स घेतला ना ताई, तेव्हाच ती मला काय बोलली होती माहिती का, त्यातली एक बुक आहे मी माझ्या जवळ ठेवणार आहे. तिने अजून जे स्कूल बॅग मध्ये ती बुक ठेवलेली आहे. ओह! आता एवढ्या लहान मुलाला किती काय सुंदर. कळतं ताई, पण तरी पण तिने ते बुक जे घेतलं माझ्याकडून, आई मला हे बुक एक द्यायचंय हा. म्हटलं हो बेटा. तिने ते घेतलं आणि तिच्या स्कूल बॅग मध्ये ठेवलेलं आहे ते बुक तिने. खूप सुंदर. ती मोठी होऊन खूप सुंदर वाचन पण करेल ते भगवद्गीताच्या. खूप सुंदर हो आहे ताई. ताई. तुमचे आशीर्वाद आहेत ते दादांचे, तुमचे आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे सगळं काही होतंय हे. सर्व प्रभूंची कृपा ताई. श्री स्वामी हो समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हां, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोलिये. अरुणा गांजाळे बोलते मनसर मधून. तर आपलं औदुंबरचं जे नियोजन झालं की जायचंय, त्यानंतर मग आता आमची जुळवाजुळव चालू झाली की आता आपल्याला म्हणजे दादा म्हटले ना की सेवेकरांना घेऊन या, हे ते. तर म्हटलं आता आता कोण येणार, कसं येणार, असं म्हणता म्हणता आपली एक बस झाली. आपली बस बुक झाली. त्यानंतर परत नावं यायला लागली. आम्ही दुसरी पण बस केली. असं करताना म्हणजे एका बसच नियोजन होतं. म्हटलं एखादी आपली होईल. तर एक पहिली पण झाली, दुसरी पण झाली आणि तिसरी पण बस झाली. मग दादांना मेसेज टाकला, "दादा 3 बस झाल्यात. तर आता पुढं म्हणजे आता आम्हाला सर्वांना नियोजन करायला कठीण होईल. तर नावं येतात आहे." पण दादांनी मेसेज टाकला, की "आता चौथी पण होते की काय?" आणि हसताना टाकलं होतं दादांनी. "आता चौथी पण होते की काय?" असं. आणि खरोखर असं म्हणताना मला वाटत पण नव्हतं, की म्हणजे आम्हाला, की आता पुढे होईल म्हणून असं. आणि असं म्हणताना परत चौथी पण आम्हाला
ते 32 सीटर एक बुक करावी लागली बस. आणि असं म्हणजे एवढे नियोजन इकडनं झालं. स्वामींनी करून घेतलं ते. आणि याच्यामध्ये आपले भोसरीचे तिकडचे पण सेवेकरी होते. म्हणजे जे कसे कनेक्ट होते आपल्याला, की प्रश्नोत्तराच्या माध्यमातून. पहिले आपण प्रश्न उत्तर वगैरे आपले होतात. त्या माध्यमातून अशी लोकं कनेक्ट आहे ना, अजून एकमेकांना पाहिलेलं पण नाहीये. पण ती लोकं म्हणजे आपल्याशी खूप जवळीक आहे त्यांची आणि त्यांची कशी पण तयारी असते. आम्हाला फक्त यायचंय. ते बाकी काही प्रश्न पण विचारत नाही, काही डायरेक्ट नावं देतात आणि ज्यांना जे सांगेल तिथे ती लोकं अशी बसली होती. जे स्टॉप सांगेल तिथे त्यांना एवढं छान सहकार्य केलं जातं. थोडंसं म्हणजे ॲडजस्टमेंट थोडी करावी लागली बसायला वगैरे. मग आणि तिथे थोडंसं तर गर्दी होतेच. आता एवढा आपल्याला हॉल होता आणि आपली संख्या खूप जास्त होती. थोडं ॲडजस्टमेंट होती. मग थोडे मी पण नाराज झाले, की बापरे! सगळ्यांचं म्हणजे होईल ना, कोणी नाराज तर नाही ना होणार. कारण मनात हे होतं, की आपण निस्वार्थीपणे सर्वांना नेतोय. आपला हेतू शुद्ध आहे, की त्यांचं तिथे पारायण व्हावं. दादांचं जे मार्गदर्शन आहे, जे अनमोल ते त्यांना समजावं. हा मूळ हेतू होता, की तिथपर्यंत न्यायचंय. स्वामीच नेणार आहे, पण आपण एक माध्यम आहे. पण तिथे गेल्यानंतर मग नंतर जेव्हा आपलं पारायण सुरू होतं त्यावेळेला दादांकडे गेले मी. कारण आदल्या दिवशी जे मी ॲडमिनची मीटिंग होती, तर त्यामध्ये आम्हाला उशीर झाल्यामुळे भेटता आलं नव्हतं. तर गेले तर दादांना एवढंच म्हटलं, की "दादा सेवेकरी आलेत सगळे, पण जाताना पण ते खूप आनंदी गेले पाहिजेत. म्हणजे अगदी म्हणजे कोण नाराज नाही झालं पाहिजे." थोडं म्हटलं थोडी बसची म्हणजे बसमध्ये थोडं ॲडजस्टमेंट करावी लागली. थोडे रात्री पण म्हटलं हॉलमध्ये थोडं तिथे पण थोडं ॲडजस्टमेंट करावं लागलं. पण सेवेकरी आनंदानेच गेले पाहिजे. आणि ते निघताना आहे ना, एवढे सेवेकरी सगळे खूप आनंदित होते. म्हणजे खूप एकमेकांना कोऑपरेट करत होते आणि खूप सहकार्य त्यांनी केलं. अशा पद्धतीने सर्वांचं पारायण वगैरे खूप छान झालं आणि सगळे खुश होते येताना, की छान सेवा मिळाली ताई, छान सेवा झाली, कार्यक्रम खूप सुंदर झाला. परत कुठे जायचं असेल ना, तर आम्हाला सांगा, आमची नावं घ्या, न विचारता असं. आम्हाला नाही विचारलं तरी पण नावं घ्या, असं. तर आपलं खूप म्हणजे आता सुंदर। या आपका सगळ्यांचं जो सहकार्य कार्य होतं. था वो बहुत महत्वपूर्ण था ताई और आपने बहुत सुंदर तरीके से उसको पूर्ण भी किया। तो सच में बहुत सुंदर आप सभी लोगों ने हैंडल किया। श्री स्वामी समर्थ। हां, ते सर्वांनी केलं. त्याच्यामध्ये सहकार्य सर्वांचंच आहे. आता मी एकाचं फक्त मंचर टीम असं म्हणेल मी, की सर्वांचं सहकार्य होतं आणि दादा म्हणतात ना, तुम्ही एकमेकांना कनेक्ट व्हा. पण कसं पहिलं आमच्याशी कनेक्ट राहा. म्हणजे तुम्ही डायरेक्ट कोणाला कनेक्ट होऊ नका. पहिलं माध्यम म्हणजे माध्यम स्वामी आणि दादा हे मध्ये जर माध्यम असेल आणि असं जर आपण कोणाला कनेक्ट झालो, तर आपलं म्हणजे हे ऋणानुबंध खूप म्हणजे नेहमीचेच असणार आहे, जन्मोजन्मीचे राहणार आहेत. आणि अशाच पद्धतीने, की आपण म्हणजे आता हे फक्त सेवेतून असे कनेक्ट आहेत, की लोकं ते तिथे म्हणजे अक्षरशः म्हणजे हे फोन करायचे, "ताई तुम्ही कुठे आहे? आम्हाला तुम्हाला भेटायचंय, आम्हाला तुम्हाला बघायचंय आणि या ना ताई आम्ही इथे उभे आहे." म्हणजे एवढं आणि भेटल्यावर पण एक मिठी मारणं किंवा काय हे, तर माझी बहीण बरोबर होती. ती मला ती पाहत राहिली असं आणि नंतर म्हणते की आपल्या म्हणजे किती जवळच्या नात्यांपेक्षा पण ही ही कसं आहे म्हणते, की लोकं पण किती म्हणजे जवळचे वाटतात ना आपल्याला. म्हटलं, "हां, आता आमचं असंच म्हटलं रिलेशन सगळ्यांचे तयार झालेले आहेत सगळं." म्हणजे एवढं म्हणजे सगळ्यांचं प्रेम आणि हे मिळत होतं, की ॲडमिनमधून पण आणि सेवेकरांमधून पण. म्हणजे कधी न पाहिलेलं तरी पण त्या लोकांना भेटायची एवढी उत्सुकता होती. ताई आम्ही ॲडमिनमध्ये म्हणजे Google फॉर्म तुमच्याकडे भरला होता, हे ते आणि आम्ही असा ग्रुप आहे, हे ते. मग असं ते सगळेजण बोलत होते. पण हे फक्त हे सगळं श्रेय दादांना जातं, की दादांमुळे हे ऋणानुबंध तयार झालेले आहेत. आणि दादा म्हणतात हे वाक्य नेहमी म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे सर्वांनी, की माध्यम दादा आणि स्वामींना ठेवूनच आपण एकमेकांशी कनेक्ट झालं पाहिजे. दादांना बाजूला ठेवून आपण कोणाशी म्हणजे जास्त हे न करता जर असेल तर आपलं हे ऋणानुबंध कायम टिकणार आहे. आणि दुसरं असं झालं, की अ, अ, दुपारच्या वेळी अ, हां, दादांना भेटायचं होतं. म्हणजे मला माझ्याकडे स्वामींच्या पादुका नव्हत्या, पण दादांनी खूप वेळा त्या पादुकांचं महत्त्व सांगितलेलं. मला काही योगच येत नव्हता. तर त्यावेळेला त्या पादुका घेतल्या. म्हणजे सुषमाताई मला बोलल्या, की "ताई तुम्हाला पादुका घ्यायच्यात ना, तर तुम्ही आपण घेऊया." आणि मग आता मधल्या वेळात थोडे दादा म्हणजे होते रिकामे, तर त्यावेळेला म्हटलं मध्ये थोडासा वेळ 2 मिनिटं काढून आपण दादांचं म्हणजे स्पर्श करून घेऊया त्या पादुका असं. तर आम्ही पटकन पादुका घेऊन आलो आणि मी थांबले, की आता दादा म्हणजे दादांची तोपर्यंत आरती वगैरे चालू होते ना स्टेजवर. तर पूर्ण म्हणजे आपल्याला कधी म्हणजे दादांना डिस्टर्ब व्हावं असा कधी प्रयत्न नसतो. तर मग त्यांचं सगळं झाल्यानंतर जेव्हा दादा निवांत होते थोडेसे, मग त्यावेळेला दादांकडनं ते पादुका हे करून आणल्या आणि हे पण त्याच वेळेस सांगितलं, की "दादा असे-असे सेवेकरी आहेत, फक्त जाताना खुश गेले पाहिजेत." हे. तेव्हा दादांची भेट पण झाली त्यावेळेला. आणि जेव्हा म्हणजे दादा बाहेर गेले होते, तर माझ्या मुलीने पाहिलं होतं, की ती म्हणते नाही त्याच्या आधी म्हणजे मला जेव्हा दादांना भेटायचं होतं तेव्हा ती म्हणते, "अगं पण दादा ना इकडे गेलेत कुठेतरी." तर दादा संगमावर गेले होते आम्हाला माहिती पण नाही. मी गेलो तिकडे पाहिलं, तर तिथे म्हणजे कोणीच दिसलं नाही. पण ती म्हणते, की "नाही मम्मी मम्मी हे बघ इथे दादांचे शूज इथेच आहेत." म्हटलं, "अगं दादांचे नाही आहेत ते." "नाही दादा इथेच कुठेतरी" म्हणते. आणि आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो, तर मग तिकडनं मला दादा आणि हे म्हणजे आपले काही ॲडमिन होते ते येताना दिसले, की ते आपलं मान-सन्मान करायला गेले होते कृष्णामाईचा. म्हणजे ते मला लगेच गुरुचरित्रामधलं आठवलं, की ते म्हणजे दत्त महाराज असे दुपारच्या वेळी म्हणजे जायचे संगमरवर वगैरे असं. तर ते मला खूप म्हणजे खूप आनंद वाटला, की दादा मला तिथे दादांचं दर्शन झालं.
आणि त्यानंतर मग आपलं सगळं दुपार आपली सेवा चालूच होती, की मध्ये कोणी उठलं तर पारायणाला बसायचं, ती पण सेवा मिळाली. आणि मगाशी त्या ताई बोलल्या तसंच मला पण एक अध्याय असा मिळाला, की ज्यामध्ये औदुंबराचं जे वर्णन होतं आणि ते पण मला मिळालं. आणि त्यानंतर मग आता ती सेवा चालू होती, की चहा देण्याचं म्हणा किंवा पाण्याचं हे ते सगळं करता दुपारनंतर जेव्हा जेवणाचं सगळं झालं, तर आता म्हटलं आपण दर्शन करून येऊया. आता बाकीचे आहेत तिथे सेवेकरी, ॲडमिन आहेत, तर आपण तेवढ्या वेळात पटकन दर्शन करून येऊ. कारण पुढच्या सेवेला आपल्याला मोकळं व्हायचं होतं. तर जेव्हा आम्ही निघालो त्या बोटीमध्ये बसलो, तर असा एक वेगळाच सुगंध येत होता. म्हणजे मला तो ओळखत पण नाही. मला तुम्ही कुठे कधी घेतलेलं मला आठवत पण नाहीये. तर वेगळंच असं वाटायचं खूप बाजूला फुलं आहेत आणि त्या फुलांचा सुगंध येतोय. पण ते फुल कुठले होते म्हणजे मला हेच होत नाही. वेगळाच खूप सुगंध होता तो. तर आम्ही बोटीतून बसलो, पलीकडे गेलो, तर तिथे पण परत मी शोधते इकडे-तिकडे, काही इथे अशी कुठे फुलं आहेत का? पण तरी पण तिथे मला काही फुलं दिसली नाही, फक्त झाडं दिसत होती. मग तसंच गेलो आम्ही जेव्हा मान-सन्मानासाठी ते ओटीचं सामान घेत होतो. मग त्या दादाने विचारलं, "दादा इथे खूप सुगंध येतो. कशाचा येतोय बरं हा?" ते म्हणतात, "ते औदुंबरला जे अगरबत्ती लावतात ना, तर त्याचा सुगंध इकडे येतोय, म्हणजे नदीच्या पलीकडे." तर म्हटलं, "एवढं नदीच्या पलीकडे कसा सुगंध येईल?" पण म्हटलं, "ठीक आहे." मग गेलं तिथे खूप सुंदर भुवनेश्वरीचं पण दर्शन वगैरे खूप छान झालं. भुवनेश्वरी मातेचा जय-जयकार घेतला. खूप सुंदर ते पण झालं. तिथून परत निघालो तरी पण सुगंध येत होता. तिथून जेव्हा आपलं एकदम गेटवर आपलं जिथे पारायण चालू होतं, तिथे बाहेर कावेरीताई बसल्या होत्या. Google फॉर्मचं मला पेमेंट करायचं होतं. तिथे गेले, तिथे पण तो सुगंध तिथे पण येत होता. म्हणजे मला एवढं आतापर्यंत 2-3 वेळा मला असा अनुभव आला, की आपल्या मुंबईच्या मेळ्यामध्ये सुगंधाचा, पण एवढा जास्त वेळ एवढा सुगंध मी कधीच मला एवढी अनुभूती नाही आली. पण एवढा ते आणि वेगळंच असं वाटायचं खूप घरगच्च काहीतरी शुभ्र फुलं आहेत आणि त्याचा सुगंध आहे. पण कशाचं काय मला अजूनही तो सुगंध मला आठवत नाही, की मी कधी मला आलेला आहे किंवा काय असं. तर अशा पद्धतीने म्हणजे तिथे तो एक छान अनुभव आला. आणि मग ते मुलीला म्हणत होते मी पारायणाला बस म्हणून, तर ती म्हटली, "ते एवढी गर्दी झाली ना खूप." ती म्हणते, "मम्मी बसू द्या सेवेकरांना, कारण खूप गर्दी झाली आहे. मी कुठे बसू ना असं. मग मला नाही बसायचं मग." असं ती गर्दी पाहूनच ती घाबरलेली. ती म्हणते, "नाही मला बसायचं." तर मग ती नंतर तिला पण ती सुंदर. म्हणते, "अगं मला इथे येताना सांगितलं." मम्मी म्हणते, "मी 5 वेळा वाचायला बसले. मला 5 वेळा तिथे वाचायची संधी मिळाली." तर असे खूप म्हणजे सुंदर. खूप सुंदर अनुभव आले आणि खूप आपली औदुंबर यात्रा खूप सुंदर झाली. आणि सगळ्यांचे म्हणजे फीडबॅक पण खूप चांगले आले. तर स्वामींनी असंच आपल्याकडनं छोटी-मोठी का होईना पण व्यवस्थित ती सेवा करून घ्यावी. आणि दादा म्हणतात की इथं आल्यानंतर मगाशी दादांनी सांगितलं, की आपला आत्मा शांत झाला पाहिजे. जो तप्त आत्मा आहे ना, तो शांत झाला पाहिजे. तर ही अनुभूती पण घेते मी ग्रुपमध्ये जॉइन झाल्यापासून. असं झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण. काही माझ्याकडून चुकलं असेल तर क्षमस्व. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. खूप खूप धन्यवाद पण तुम्हाला. तुम्ही खूप सुंदर सर्वांनी मिळून सहकार्य केलं आणि सर्वांना घेऊन आले आणि सर्वांना व्यवस्थित सुखरूप म्हणजे जे साथ तुम्ही दिलं सर्वांना. खूप सुंदर अनुभव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ श्री ताई स्वामी बोला. समर्थ. हां बोला. माझं नाव ऐश्वर्या थिटे. मी अकलूजवरून बोलते ताई. माझा अनुभव असा बोला. की मला मनापासून खूप खूप इच्छा होती औदुंबरला यायची, पण मी माझ्या डेटमुळे येऊ शकत नव्हती. पण स्वामींनी ते म्हणतात ना, शेवटच्या क्षणी भक्तांसाठी अशक्यही शक्य करतात. तसं माझ्या बाबतीतही घडलं. गुरुप्रसाद दादा मला तिथं या म्हटले होते, पण माझ्या डेटच्या प्रॉब्लेममुळे मला काही म्हणजे काहीच कळत नव्हतं आता काय यायचं का नाही, काहीच कळत नव्हतं. पण 25 तारखेला मग अचानकच माझ्या मावशीचा आणि काकांचा फोन आला 10:30 वाजता मला, की आता 11 वाजताची बस होती. म्हटली की आता मावशी म्हटली, "मी चालली औदुंबरला." मग मी अचानकच सद्गुरु कृपेनं कसं काय सगळं समर्थांवर सोडलं आणि म्हटलं, "हो ठीक आहे," म्हटलं, "मी येते," म्हटलं. आणि आता 11:45 तर बस जाणार, पण आता काहीच आवरलं नव्हतं. तसंच सगळं समर्थांनी पटकीरनं सगळं आवरून घेतलं. 11 वाजले स्टँडवर जायला. म्हटलं आता बस गेली. मावशीला म्हटलं आता गेली असेल. जाऊन तिथं विचारलं तर ते काका म्हटले, "बस अजून गेलेलीच नाहीये." मी म्हटलं, "असं कसं काय? कारण की 11:45 किंवा 11:00 तर जातेच." तर मावशींनी समर्थांना निवेदन ठेवलं होतं, की "प्लीज समर्थ तुम्ही थोडा वेळ बस थांबवून ठेवा." आणि त्यानंतर सगळे स्टँडवरचे पण म्हणायला लागले, की असं कधीच झालं नव्हतं. 11:45 किंवा 11:00ला बस जातेच. मग पुन्हा समर्थांना मावशीने निवेदन ठेवलं. म्हटले, "समर्थ अरे थोड्या वेळेस तुला मी बस थांबवून ठेवायला सांगितली होती ना. तू प्लीज आता हे कर." तर नंतर बस आली. मग याच्यावरून असं माझ्या बाबतीत घडलं, की समर्थांनी मला मनापासून इच्छा होती, तर तिथं शेवटच्या क्षणी स्वामी आपल्या भक्तांसाठी साक्षात्कार घडवतात आणि मला तिथं समर्थांनी पोच केलं. हे सगळं खूप समर्थांमुळे सुंदर. शक्य झालं. आणि ताई 25 तारखेला ज्यावेळेस दादांची लाईव्ह मीटिंग होती ना, त्याच्या आधी ध्यानाला ज्यावेळेस बसले होते ना, तर मला आपल्या अविनाश दादांनी नरसिंह सरस्वतीच्या रूपात दर्शन दिलं. असं भस्माचे 3 पट्टे होते कपाळावरती आणि हातात वीणा होती. तर स्वामी आईचे आणि दादांचे असेच आशीर्वाद शेवटच्या क्षणापर्यंत आणि अशीच उत्तम प्रकारे सेवा घडवून घ्या.
अशी स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली जाधव. हा बोला मी ताई. पहिल्यांदा ग्रुपला जॉईन झालेले आता. आणि माझा अनुभव असा आहे की मी जेव्हा पारायणाला बसले होते, म्हणजे मी बेल्ट लावून बसले होते ऍक्च्युअल मध्ये. माझ्या कमरेचं ऑपरेशन झालेलं. मला वाटत नव्हतं मी बसेल पूर्णपणे, पण मी बसले आणि 42-43वा अध्याय चालू असेल. मला खूप झोप येत होती. मग मी शेवटी म्हटलं आपण 5 मिनिटं डोळे मिटूया, म्हणून मी माझे डोळे बंद केले. डोळे बंद केल्यावर माझ्या आजूबाजूचा सगळा आवाज बंद झाला आणि अचानकपणे माझ्या पुढे एक छोटीशी खोली, म्हणजे एकदम छोटीशी खोली, आणि त्याच्यामध्ये पूर्ण पिवळा प्रकाश दिसला आणि मी एकदम जागी झाले. आणि दुसरा अनुभव म्हणजे मी औदुंबरांच्या पादुकांच्या दर्शनाला गेले होते. तिथे माझी पुढे एक मुलगी होती 10-12 वर्षाची आणि माझ्या मागे एक अशा बाई होत्या आणि मला उजव्या हात माझा त्या मुलीला टेकला माझा आणि मला एवढ्या जोरात करंट बसला, म्हणजे असा आवाज आला. आणि त्या बाईंनी आपण लहान मुलाला कसं कुरवळतो अरे अरे म्हणून त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला. म्हणजे हे काय होतं हे मला विचारायचंय. हॅलो. हा ताई, बघा जेव्हा आपण भक्तिमय वातावरण मध्ये असतो ना, तेव्हा हे सहज आपल्यासोबत घडत असतात. कुठले ना कुठले रूपात प्रभू आपल्यासोबत काही ना काही लीला करत असतात. तर मनात शंका वगैरे ना घेऊन प्रभूंच्या प्रसाद घेऊन सर्व स्वीकार करायचे. श्री स्वामी समर्थ. म्हणजे प्रसाद समजून सर्व स्वीकार करायचे. श्री स्वामी समर्थ ताई. सर्वांना श्री स्वामी समर्थ. दादांना कोटी कोटी प्रणाम. आमची तर 8 दिवस अगोदरच तयारी चाललेली आहे आमची. स्वामींची लीला घरातूनच सुरू झालेल्या. खूप खूप दादांची मीटिंग ऐकायला स्वामी सतत उत्सुक असतात, सतत हसत असतात. आता पण बसले देवापाशीच ना, स्वामी ऐकतात, हसतात. आणि आम्ही पण गाडीतून चाललेलो ना, अगोदर नरसोबावाडीला गेलो. मग नरसोबावाडीला गेल्यावर तिथं आम्ही अगोदर रुद्राक्ष घेतली स्वामींना आणि ते रुद्राक्ष स्वामींना घेऊन सांगितले तिथं पुजाऱ्यांना की स्वामींना आतमध्ये भेटून आणा. मग त्यांनी पण भेटून आणले. 11 रुद्राक्ष घेतले होते आम्ही बरोबर. आणि नंतर तिथून निघालो, भुवनेश्वरीला आलो. भुवनेश्वरी मधून परत आम्ही ह्याला औदुंबरच्या ह्याच्यात आलो देवळात. तिथं बी मग तिथं पण तेच रुद्राक्ष आणि स्वामींना भेटायला सांगितलं. म्हणजे पुजाऱ्यांना सांगितलं स्वामींना आत नेऊन भेटून आणा म्हणून. त्यांनी आणलं आणि तिथंच बाहेर आम्ही कट्ट्यावर बसलो पायरीवर आणि म्हटलं आपण ही रुद्राक्ष इथंच बांधूया. माझ्या बरोबर बरेच होते बायका. मग ती आम्ही वळतोय तर ती 11 रुद्राक्षाची 13 रुद्राक्ष झाली. 13 रुद्राक्ष झाले आणि मग ते कसे काय आले असतील ते काय माहित नाही. आणि नंतर पण आम्ही ध्यानाला बसलो का नाही, तिथं पण म्हणजे दादांच्या पाठीमागे बी मोठा प्रकाश दिसत होता. परत तिथं स्वामी असे झोपल्यासारखे वाटले, पूर्ण दिसलेले. आणि दादा पण बसलेले, त्यांच्या मागे प्रकाश होता. आणि एवढं चांगलं वाटत होतं की बस सारखं, म्हणजे स्वामी पण अजून लीला चालूच आहेत. आजही स्वामी बाहेर सोप्यावर येऊन बसलेले. दुपारी उकडत होतं का काय म्हणून स्वामी बाहेर येऊन बसलेले. आणि दुपारी इतका सुगंध आलेला घरात, म्हणजे खूप खूप. आणि तिथं पण गाडीत पण येत होता आम्ही जाताना पण. स्वामींना तर दादांची मार्गदर्शन मीटिंग खूप आवडते ऐकायला. हसत असतात. आता पण बसलेत ना डोळे उघडे करून. इथंच बसते मी देवापाशी, त्यांना पण ऐकायला मिळतंय ना. हेच माझे अनुभव खूप आहेत. दादांनी सतत आमच्यावर आशीर्वाद ठेवावा बस.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव ताई. खूप ते श्री स्वामी समर्थ. सतत वास येतो, सुगंध हा, श्री स्वामी समर्थ वहिनी बोला. श्री स्वामी समर्थ. दादांना त्रिवार वंदन आणि श्री स्वामी समर्थ. मला औदुंबरच्या मेळाव्यामध्ये खूप छान अनुभव आले. माझ्या म्हणजे ध्यानीमनी नसताना अनायासे मला ते 9 जणींमध्ये पाठाला बसण्याची आणि पाठ करण्याची संधी मिळाली. त्याशिवाय गुरुचरित्र पारायणला बसलं असताना पूर्ण म्हणजे काहीच न त्रास होता मला. एवढा म्हणजे फर्स्ट टाइम मी 4-5 वेळा यापूर्वी गुरुचरित्र वाचलं आहे असं सामूहिक. पण आता जे औदुंबरमध्ये वाचलं तेव्हा मला काहीच त्रास नाही झाला. म्हणजे एक ना एक ओळ मी मोठ्याने आणि जे बोलत होते त्या स्पीडने मी बोलली आणि डोकं नाही दुखलं, काय नाही. तर प्रत्येक वेळी खूप त्रास होतो, डोकं दुखतं, काय काय होत असतं मला. पण यावेळी काहीच त्रास झाला नाही. आणि मग आता कितवा अध्याय चालू होता हे एवढं माझ्या लक्षात नाही, पण मध्यंतरीच अध्याय चालू असताना धूप असा लावलेला खूप छान सुगंध येत होता. त्या आजूबाजूच्या पण सर्वांना ते तेव्हा समजलं की इथे एवढा छान सुगंध येतोय. तर अशा प्रकारे या मेळाव्यामध्ये खूप छान अनुभव आले. आणि पिठापूरला आले असताना मला दादांचं असं लांबूनच दर्शन झालं होतं. पण यावेळी स्वतः दादांनी म्हणजे न काही बोलता न काही म्हणता दादांनी स्वतः म्हणजे दर्शन घ्यायचं योग मिळाला आणि दर्शन दिलं, डोक्यावर हात ठेवला आणि स्वतः दादा बोलले तुम्ही काही बोलत नाही पण आम्हीच तुम्हाला सांगतोय. आणि मला दादा बोलले माझ्याशी आणि खूप छान मला अनुभव आला. तर या दोनच ओळी मला बोलाव्याशा वाटतात ते आता. आणि वहिनींनी पण मला नारळ दिला. अक्षरशः ट्रेनमध्ये असताना प्रसाद करून खा म्हणून वहिनींकडून मला नारळ मिळाला. खूप माझं हे भाग्य आहे. आणि दादांकडूनही मिळाला. म्हणजे लक्ष्मीनारायणकडून मला आशीर्वाद मिळाला या मेळाव्यामध्ये. तर खूप खूप दादांचे आणि स्वामींचे धन्यवाद. ह्या सगळ्या म्हणजे बोलावं शब्द कमीच आहेत या मेळाव्याविषयी बोलायला. तरी पण थोडस 2 ओळी बोलाव्याशा वाटतात मला. बोला बोला बोला. आता एक ना चिनी भाषेत म्हण आहे, तुम्हाला 1 वर्षाची तयारी करायची असेल तर धान्य पेरा. जर तुम्हाला 10 वर्षाची तयारी करायची असेल तर झाडे लावा. जर तुम्हाला 100 वर्षाची तयारी करायची असेल तर माणसे पेरा. पण आम्ही भारतीय यापुढे जाऊन म्हणतो की जर तुम्हाला म्हणजे 1000 वर्षांची तयारी करायची असेल तर शाश्वत विचार पेरा. आणि हे शाश्वत विचार करण्याचं काम अविनाश दादा, आपले गुरुवर्य अविनाश दादा या अध्यात्माच्या मार्गातून एवढ्या जणांना त्याचा लाभ होतोय आणि ते करत आहेत. तर दादांना खूप त्रिवार वंदन आणि धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बघा 26 तारखेला जो झालेला मेळावा आहे 26 मेला औदुंबर येथे, तेथील अनुभव सर्वच अगदी अद्भुत आहेत. आणि असेच अजून अनुभव आपल्याला दुसऱ्या भागामध्ये ऐकायचे आहेत. तर आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.